कोणीतरी सूक्ष्म रूपाने तुम्हाला गाईड करताय हा बरं. एक मला कॉन्फिडन्स होता, कारण की आज्ञाचक्रावरती अशा इमेजेस फ्लॅश व्हायच्या बरं. आणि मला हे कळत नव्हतं एक्झॅक्टली हे कोण आहे. मला एक पुस्तक माझ्या कुरिअरनी घरी आलं ओके. आणि ते जेव्हा पुस्तक आलं तर त्याच्यावरती नाव लिहिलं होतं टेंबेस्वामी महाराज. ते वाचताना आनंदाश्रू पण होते आणि एक कुठेतरी अशी कनेक्टिव्हिटी होत होती खूप आतून, की हे तर मी ऑलरेडी अनुभवलेलं आहे. जो महाराज तिथे कसे आले, महाराज कसे तिथे पोहोचलेत, महाराजांचे सोबत इथे कोण कोण होते, ह्या सगळ्या गोष्टी त्या ध्यानातनं कुठे ना कुठे मला अशा फ्लॅश व्हायला लागल्यात आणि ते मला समजायला लागलं हे टेंबेस्वामी महाराज आता शोधायचे कुठे. म्हणजे त्यांनी तर मला दंड धारण केलेले थोरले महाराज ज्या वेळेला आज्ञाचक्रात ज्या वेळेला दिसायचेत ना, तर त्यावेळेला मला एक दुःख व्हायचं की बोलत का नाही, यांना कसं बघू शकतो किंवा यांच्याशी कसं बोलू शकतो. कधी कधी असं जाणीव व्हायची. 3-3.5 तासाचं त्या दिवशीला नशिबाने ते ध्यान लागलं. औदुंबराचं झाड आहे तिथे, तिथे महाराज स्वतः बसायचे. अच्छा. त्या झाडाच्या जवळ काहीतरी चाहूल मला जाणवली. ते चाहूल बघताना अचानकपणे एक श्वान, सोनेरी रंगाचं श्वान होतं. तो श्वान माझ्या बिलकुल पायाच्या जवळ धडकला. तो श्वान जेव्हा तो सोनेरी रंगाचा आला तर मला समजलं की हा साधारण नाही आहे, काहीतरी खूप वेगळं आहे. अंगावर शहारे होते. रात्रीचे 1:30 वेळ. तो औदुंबराचं झाड जिथे महाराज साधना करत होते आणि त्या श्वानाने मला थोरले महाराजांचं जर लहानपण बघितलं तर लहानपणीच त्यांना मंत्रसिद्धी ही प्राप्त झाली होती. तर दत्तपुराण जो आहे हा 1892 सालात महाराजांनी ब्रह्मवर त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामध्ये दत्तांनी घेतलेल्या परीक्षा आहेत. दत्तात्रय महाराजांची पूर्ण जन्मकथा आहे. दत्तात्रय महाराजांचं स्वरूप कळेल तुम्हाला. दत्तात्रय महाराजांनी ज्या शिष्यांच्या परीक्षा कशा तीव्रतेने घेतलेल्या आहेत तर त्या तुम्हाला कळतील. असे रूप दाखवले दत्तगुरूंनी की तुम्हाला छीड येईल एखाद्या व्यक्तीबद्दल की दत्तगुरू असेही राहू शकतात, असेही करू शकतात. ऑक्टोबर 2025 या ठिकाणी आज्ञाचक्रामध्ये दत्तगुरूंनी जेव्हा दर्शन दिलं आणि दत्तगुरू कुठेतरी असे ध्यानस्थ बसलेले आहेत हे मला पहिल्यांदा जाणीव झाली. ती 1 सेकंद 2 सेकंदाची मोमेंट माझ्या अंगावरती काटा आणत होती, कारण की दत्तगुरू होते शेवटी तो. आणि एक कोणीतरी त्यांच्या जवळपास त्याची वाट बघतोय. मला हे कळत नव्हतं की हे कोण आहे की जे वाट बघत आहे. आणि हे बघत असताना एक फोन येतो बाहेर देशातून आणि तो कॉल कनेक्ट करतोय. जसं स्वामी समर्थ आहेत, गजानन महाराज आहेत, सो यांनी लोक भक्ती मार्गात यावे तर त्यासाठी काही चमत्कार दाखवले असं आपण म्हणूया. कारण की आजकालच्या कलियुगात चमत्काराला नमस्कार असं म्हणतात. करेक्ट. तर असं काही टेंबेस्वामींनी हे केलं. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण दत्त परंपरेवर आणि दत्तांच्या अवतारावर बरेच पॉडकास्ट केलेले आहेत. म्हणजे अर्थात गुरुदेव दत्त असतील, श्री स्वामी समर्थ असतील, श्रीपाद श्रीवल्लभ असतील. पण आजचा जो पॉडकास्ट आहे हा थोडा वेगळा असणार आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण टेंबेस्वामींबद्दल बोलणार आहोत. टेंबेस्वामींचं कार्य, टेंबेस्वामींनी माणगाव ते गरुडेश्वर त्यांचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव इत्यादी सगळ्या गोष्टी या पॉडकास्टमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि अनुभवायला सुद्धा मिळणार. आजच्या आपल्या पॉडकास्टमधले जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे किरण उरकुडे दादा. तुम्ही त्यांना बऱ्याच पॉडकास्टमध्ये बघितलं असेल. ते दत्त संप्रदायावर बोलतात आणि त्यांनी आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये बऱ्याच गोष्टी शेअर केल्या आहेत ज्या तुम्हीसुद्धा अप्लाय करू शकता तुमच्या लाईफमध्ये. किरण दादा, तुमचं खूप खूप स्वागत आहे कॉस्मोस्टार मीडियाच्या आपल्या पॉडकास्टवर. आणि जे म्हणजे तुम्ही प्रचंड व्हायरल आहातच, बऱ्याच पॉडकास्टमध्ये लोकांनी तुम्हाला पाहिलं असेल, पण जे आज पहिल्यांदा तुम्हाला बघतात तर थोडीशी तुमची ओळख करून द्या. ओके. सो सर्वप्रथम सोमदादा, तुमचं मनापासून खूप खूप आभार. पहिल्यांदा तुम्ही मला या मंचावरती आमंत्रित केलात आणि एक संधी गुरूंबद्दल बोलण्याची तुम्ही मला प्रदान केलीत, त्याबद्दल मनापासून पुन्हा एकदा आभार मानतोय आपले. आणि सर्वप्रथम जी ऑलवेज सुरुवात जी असते ते गुरूंचं आव्हान करून असतं. तर त्यामुळे मी माझे जे सूक्ष्मरूप गुरु आहेत जे या देहाला लाभलेले आहेत, परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामी महाराज, ज्यांना आम्ही या संप्रदायामध्ये थोरले स्वामी महाराज असं एक उपाधीने आम्ही त्यांना दिलेलं आहे. सो मी थोरले स्वामी महाराजांना विनम्र अभिवादन करतोय आणि दत्तात्रय महाराज यांना स्मरण करून आजचा जो विषय आहे तो आपण सुरू करूया. वा. अर्थात सगळ्यांना हा प्रश्न पडला असणार आहे की तुम्ही अध्यात्मात कसे आला.
ओके. तर तुमचा कसा प्रवास आहे, की म्हणजे जनरली असं होतं ना, की काहीतरी घटना घडते आणि त्याच्यानंतर आपण स्वामींची म्हणा किंवा मग अध्यात्माशी कनेक्ट करतो. तर तसा तुमचा काय प्रवास आहे? सोहमदादा, एक स्वामी विवेकानंदांचं खूप सुंदर वाक्य आहे. एकतर ध्येयसिद्धी होईल, नाही तर त्या ध्येयाला मिळवण्यासाठी जो देह आहे, हा हं. देह तरी पडेल. या हां. एक त्या अभिवचनानुसारच हा प्रवास कुठे ना कुठे कनेक्ट करण्यात आलेला होता दत्तात्रय महाराजांकडनं. पार्श्वभूमी अध्यात्माची कुठलीही नाही बरं. आणि संकटांची मालिका 2000 जवळपास 15 पासून ही सुरुवात झालेली होती. त्याच्यापुढे मी तुम्हाला हे म्हणू शकेल सर्वांना, की संकटातून आलेलं हे समर्पण होतं, जिथे मला बरं. अध्यात्माकडे ओढून घेतलेलं होतं. आणि ज्यावेळेला मदत नावाची कुठलीही गोष्ट ज्यावेळेला पूर्णपणे कम्प्लिटली बंद होतं आणि खास करून मदत जर आपण जर म्हटलं तर ते आर्थिकदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या असेल किंवा मग मानसिकदृष्ट्या असेल, ह्या तिन्ही कोंडमारा जेव्हा होत गेला आणि त्या तिन्ही कोंडमाऱ्यामधून जवळपास ते समर्पण शेवटी जे ईश्वराप्रती पोहोचलं, तर ते जवळपास 2024 मार्च महिन्यामध्ये सुरुवात झाली आणि आता जवळपास हा प्रवास गेल्या 2.5 वर्षापासून हा निरंतर आणि नित्याचा सुरू आहे. वाह! तर याच्यामध्ये हे जे संकट आलेली आहेत, हे पूर्वनियोजित संकटच होती कदाचित. त्यामुळे या संकटांच्या मालिका इतक्या तीव्र होत्या, की दत्तात्रय गुरूंनी ते तत्व कुठे ना कुठे आपल्याकडे ओढलं आणि ओढताना मग ते जे समर्पण दत्तात्रय गुरूंना हवं आहे आणि जे म्हणतो एक सिंग्युलर डिव्होशन जे पाहिजे आहे, कम्प्लिटली डेडिकेशन जे पाहिजे आहे, ते कुठेतरी या देहातनं घडलं आणि मग ते तो जो आसन आणि त्याचे सगळं काही प्रवास होता, तो प्रवास एकत्रितपणे सुरू करण्यात आला वाह! आणि इथून ही सुरुवात सोमदादा. बरं. तो एक प्रत्येकाच्या आयुष्यात ब्रेकिंग पॉइंट येतो ना, की जिथे तुम्हाला कळतं, की आता एकतर माझं सगळं संपू शकेल किंवा मग इथून ही मे बी एक साईन आहे, की म्हणजे महाराज मला काहीतरी सांगतायत वगैरे. ती काही घटना किंवा तो काही अनुभव तुम्हाला अजून आठवतो? हो, आठवतो. कारण की ज्यावेळेला संकट दार ठोकत होती आणि ज्या क्षणाला हे संकट होती, काही व्यक्तींमुळे ते संकट आलेली जरी असली आयुष्यामध्ये, तरी मी त्यांना कोणाला दोष देत नाही आणि दोष न देता अशा वेळेला काय झालं, की संकट इतकी तीव्र होती, की आता अचानक कुठे ना कुठे काहीतरी होणार आणि त्या होत असताना नियतीने पाठवलेली ती मदत होती. त्या मंत्राची एक मदत मला मिळाली आणि बरं. खास करून बऱ्याच लोकांनी ज्यांनी ऐकलं असेल त्यांना कदाचित माहिती असेल, पण तरी पण एकदा सांगतो, की दत्तमाला मंत्र हा माझ्या आयुष्यात महाराजांनी आणला आणि हा दत्तमाला मंत्राची सुरुवात जी झाली पहिल्या ओम नमो भगवते दत्तात्रेयाय, इथून जी सुरुवात झाली, तर ते जे बीजमंत्र, त्याची जी असणारी फ्रिक्वेन्सी, मग ते जे काही वेव्हलेंग्थ होती, ती सगळी इतकी प्रॉपर जुळली, की त्या दिवशी जे दत्तात्रय गुरूंना माझ्याकडनं जे करून घ्यायचं असेल, दयाकडनं करून घ्यायचं असेल, ते त्यांनी करून घेतलं आणि वाह! तो प्रवास त्याच दिवशीला इतका प्रचंड त्या समर्पणातनं सुरू झाला, की कुठे ना कुठे जाणीव झाली, की मला जो संकट होता, तो संकटाची जी तीव्रता होती, ती हळूहळू कमी झाली. म्हणजे 1-2 दिवसामध्ये ती प्रॉपरली कमी झाली आणि तिसऱ्या दिवशीपासून मग शरीरातल्या आंतरिक ज्या हालचाली होत्या, ज्याच्यासाठी आपला जन्म झालेला आहे, त्या आंतरिक हालचालींनी कुठे ना कुठे जाणीव सुरुवात झाली, की हे काहीतरी माझ्यासोबत थोडं एक्सेप्शनल आहे आणि इथे कुठे ना कुठे महाराज काहीतरी सांगायचा प्रयत्न करतायत. पण मदत कुठलीही नाही. त्याच्यामुळे कोणाशी बोलू शकत नव्हतो आणि ती चुपचापपणे अंगावरती जिरवणं सुरू होतं. आणि फक्त काय तर दत्तात्रय महाराजांचा एक छोटासा फोटो रूममध्ये असलेला आणि मी आणि हा प्रवास आणि तो दत्तमाला मंत्र, तो किती वेळा व्हायचा याचं काही कॉम्बिनेशन मला आता सांगणं बरं नाही. पण तो इतका झाला, की त्याच्याशिवाय काही सुचतच नव्हतं. बरं. आणि त्याच्यातनं मग ते जे म्हणतो आपण, जे ट्रिगर पॉईंट होतं, त्या ट्रिगर पॉईंटला जे जागरण जे म्हणतो आपण, की कुंडलिनीचं जागरण कदाचित त्या ज्ञानाची एक सुरुवात असते. ओके. त्या अध्यात्माची एक पहिली पायरी असते, की तिथून आपल्याला कुठे ना कुठे तो ज्ञान जो आहे तो आपल्याला प्राप्त होतो आणि त्या सुरुवात तो श्री गणेश जो आहे त्या कुंडलिनीच्या जागरणातनं सुरू झाला, बरं. असं मी म्हणेल. पण हे कदाचित या जन्माचं नाही सोमदादा, हे खूप आधीचे जे जन्म होऊन गेले असतील, त्या जन्मांच्या ह्या साधना होत्या आणि ह्या पूर्वसंचित कर्मानुसार जो प्रारब्ध जो महाराजांनी सेट केलेला होता, त्या प्रारब्धामध्ये हा योग महाराजांनी घडवून आणलेला होता. बरं. आणि मग ती निवड त्या दिवशीला झाली आणि ती निवड मग होत असताना दत्तमाला मंत्राचाच एक बेस, मंत्रानेच हे सगळं आयुष्य दिलं. मंत्रामुळेच मी सगळं काही बोलू शकतोय तुमच्यासमोर आणि त्या मंत्र साधनेतूनच ही सिद्धता, जी पुढची जी वाणीतली शुद्धता म्हणा किंवा प्रत्येक गोष्टींचं जे काही एक एक कनेक्टिंग पॉईंट्स होते, ते महाराजांनी टप्प्याटप्प्याने काय केलं, की पुढे नेत केले. बरं. आणि इथून मग मला जाणीव झाली, की काहीतरी प्रवास महाराजांनी हा सिलेक्टेड केलेला आहे आणि त्याच्यानुसार मग सगळीकडे जाणं म्हणा किंवा आणि हे सगळं होत गेलं आहे.
अर्थात तुम्ही आत्ता जसा उल्लेख केला दत्तमाला स्तोत्राचा, तर काय आहे दत्तमाला स्तोत्र? त्याचा काय प्रभाव आहे? किंवा समजा आता मी आहे, तर मी डायरेक्टली असं दत्तमाला स्तोत्र वाचायला लागलो, तर त्यांनी माझ्या आयुष्यात काय काय बदल घडू शकतात किंवा मला काय काय फायदे होऊ शकतात? ओके. दत्तमाला मंत्र हा दत्तोपनिषदमधला एक संवाद आहे. ब्रह्मा आणि विष्णू दोघांमधला संवाद आहे आणि विष्णू हे ब्रह्माला सुचवत आहेत त्याच्यामध्ये दत्तमाला मंत्रामध्ये. बरं. दत्तमाला मंत्र याच्यामध्ये जे बीज मंत्र जे वापरण्यात आलेले आहेत, जसं ओम आहे, ठीक आहे, आणि ब्रीम आहे, म्हणजे हा पूर्ण एक माला मंत्र आहे. हां. या माला मंत्रामध्ये जे बीज मंत्र आहेत ते बीज मंत्र ज्या पद्धतीने उच्चारले जातात, कारण की उच्चारण खूप अतिशय महत्त्वाचं असतं. कारण की तुम्हाला माहिती आहे की ब्रह्मांड हा ध्वनीच्या संदर्भामध्ये पहिला कॉन्सेप्ट ध्वनीतून येतो. म्हणजे ध्वनी जे आपल्या मुखातून निघतं ती त्या फ्रिक्वेन्सीने जर प्रॉपरली जर निघली आणि तर तो बीज मंत्र जर प्रॉपरली निघला तर तो जो प्राण आहे आपल्या शरीरामधला तो प्राण त्या बीजाला कनेक्ट करतो. बरं. आणि हा जो बीज हा प्राणाशी जेव्हा कनेक्ट करतो आणि तो कनेक्ट केल्यानंतर शरीरातली जी आंतरिक जी चक्रांची जी सिस्टम जी ईश्वराने तयार केलेली आहे ती कुठे ना कुठे प्रभावित करते आणि ती इतकी प्रभावित करते की त्याच्यातनं ज्या लहरी ज्या आहेत, ज्या लहरी आपल्याला दिसत नाहीत पण त्या लहरी आपल्याला अनुभवता येतात शरीरामध्ये, त्या सुरुवात होतात. आणि ही जेव्हा सुरुवात होते आणि हा दत्तमाला मंत्र मग काय करतो की तुमच्या शरीरामध्ये जे असणारी टॉक्सिसिटी जी आहे, मग टॉक्सिसिटी तुमच्या नाड्यामधली असेल, अशुद्धता असेल, विचारांतली अशुद्धता असेल, किंवा जे काही तुमच्या पूर्वसंचित कर्मानुसार जे काही तुम्ही जे करत आलेला आहात त्या प्रारंभामधली ती जी तीव्रता असेल त्याला तो कुठे ना कुठे काय करतो, तो कमी करायला. हा विश्वास पहिल्यांदा आधी आपला असायला हवा. मग या मंत्राने आपल्याला निवडलंय हे तुमचा विश्वास जर तुम्हाला जर समजा प्राप्त झाला आणि त्या विश्वासाला जर तुम्ही सार्थ ठरवलात तर मग तो दत्तमाला मंत्र कमीत कमी 108 वेळा कमीत कमी करून घेतो. आणि 108 वेळा ज्या वेळेला होतो दत्तमाला मंत्र त्यावेळेला व्यक्तीची ती पहिली कसोटी असते फर्स्ट, कारण की ते लागणारा जो वेळ आहे तो जवळपास 2.5-3 तास लागतो. या 2.5-3 तासामध्ये तुम्हाला तुमची परीक्षा असते, कारण की तुम्ही कसे बसतात, कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेक घेता येत नाही, कंटिन्युटी तुम्हाला करावं लागतं आणि उठता येत नाही, बोलता येत नाही कोणाशी. आणि तो 108 वेळा ते तुमची पहिल्यांदा ते तुमचा संकल्प असतो की तुम्हाला तो 108 वेळा करायचा आहे. 108 टाइम ज्या वेळेला होतं त्यावेळेला एक वेगळा आनंद आपल्याला प्राप्त होतो की आपण काहीतरी करू शकतोय. म्हणजे विचार करा की तुम्हाला ते संकट, त्या संकटातून आलेलं ते समर्पण, मग ईश्वराला तुमचं ते आसन जो आहे, ज्या आसनावरती तुम्हाला त्यांनी बसवलेलं आहे, या आसनावरती तुम्ही किती घट्ट तुमचे पाय रोवू शकता ना, तो तुमचा पहिला दिवस असतो. आणि इथे जर समजा डिसिप्लिन असलं आणि इथे जर कंटिन्युटी जर आपल्याला जर प्राप्त झाली तर मग हा दत्तमाला मंत्र तुम्हाला तुमच्या ज्या वाटा आहेत त्या वेगवेगळ्या निवडणं सुरू करतो. काही लोकांचं मग ते तुमचं असणारे संकट तर आहेतच आहेत, पण तुमची जी कुंडलिनी जागरणातली जे काही समजा काही गोष्टी असतील समजा तुमच्या संदर्भात, त्या जर समजा तुमच्या प्रारब्धात लिहिल्या असतील तर मग ते घडण्याचा तो एक निमित्त तुमचा एक होऊ शकतं मग असं म्हणू शकतो. बरं. तुम्ही सुरुवातीला म्हणजे आपण टेंबे स्वामींच्या बद्दल बोलत होतो. सो टेंबे स्वामी तुमच्या आयुष्यात कसे काय आले? तुमची पहिली भेट असं म्हणूयात सूक्ष्मदेहातली असेल, दृश्यांमधली असेल, किंवा इन जनरल आपल्याला एक अशी ओढ लागते स्वामींविषयी, टेंबे स्वामींविषयी, सो ती कशी तुमच्या लाईफमध्ये आली? 6 महिने जवळपास हे कुंडलिनीचं जागरण झालं आणि 6 महिने एकांतवास होता. एकांतवासामध्ये कोणाशीही फारसं काही बोलण्याचा चान्स मला मिळाला नाही. आणि त्याच्यानंतर काय झालं की शरीरामध्ये जी अंतर्गत जे हालचाली होत होत्या याच्यातले अनुभव मला कोणाला ना कोणाला सांगण्याची खूप तीव्र इच्छा होती. कारण की होतं जनरली साधक लोकांमध्ये ह्या गोष्टी होतात, इनिशियल फेजवरती असतो आपण. आणि विचार करा की जेव्हा मृत्यू आपण बघतो, कुंडलिनी जागरण इट्स जस्ट की तुम्ही डेड एक्सपिरियन्स घेतलेला आहात तुमच्या आयुष्यात, तुम्ही ऑलरेडी मृत्यू बघितलेला आहात. कारण की हार्ट सिस्टम त्यावेळेला फंक्शनिंग स्टॉप होतं, कुठल्याही क्रिया बंद होतात आणि थर्ड आयचं जे म्हणतो एक छोटंसं दीप प्रज्वलन इथं होतं, या साईडला होतं. तर तात्पर्य एकच सांगते तुम्हाला की अंतर्गत हालचाली ज्या वेळेला होत असतात पण त्या अंतर्गत हालचालीला कोणीतरी सूक्ष्म रूपाने तुम्हाला गाईड करताय, हा एक मला कॉन्फिडन्स होता. कारण की आज्ञाचक्रावरती अशा इमेजेस फ्लॅश व्हायच्या. इमेजेस फ्लॅश व्हायच्यात आणि ती काळोखातली इमेज ब्लूइश कलरमध्ये टर्न आउट व्हायची आणि मग ब्लूइश राखडी कलरमध्ये जेव्हा जायचं तेव्हा कुठे ना कुठे कोणीतरी माझ्या हेडवरती ब्लेस करताय अशी एक इमेज फॉर्म व्हायची. आणि मला हे कळत नव्हतं एक्झॅक्टली हे कोण आहेत. आता ते फाइंडिंग होत नव्हतं, पण अंगावर जिरवणं पण आहे, कुणाला सांगायचं पण नाही. सो काय झालं की असंच पुण्यावरून एक कॉल होता
आणि 6 महिन्यानंतर ज्या वेळेला मला एकांतवास नंतर मग पुढचा जो विषय मिळाला त्याच्यात मला काही ना काही लिखाण माझ्याकडनं होत गेलं. बर. महाराजांनी जे लिखाण करून घेतलं सुरुवातीला, तर त्या कविता व्हायच्या, कधी लिखाण व्हायचं अध्यात्मावरती, तर ते मी फेसबुकला टाकायला लागलो. अरे. आणि फेसबुकवरती जेव्हा टाकायला लागलो तेव्हा एका व्यक्तींचा मला कॉल आला की एक लिखाण त्यांनी वाचलं, दत्तपुराणाच्या संदर्भातलं होतं ते, ज्याच्यामध्ये आत्माचा एक प्रवास आहे. बर. आत्मा कसा प्रवास करतो, आत्मा कसं कॉम्बिनेशन जुळतात शरीरामध्ये, असा एक प्रवास जस्ट महाराजांनी लिहून घेतला. आणि त्या संदर्भात मला तो कॉल होता बर. की तुमचं लिखाण खूपच अतिशय बऱ्यापैकी चांगलं वाटतंय आणि हे लिखाण काही सर्वसाधारण नाही आहे. आता हे लिखाण कोणाचं आहे हे मी सांगू शकतो तुम्हाला, तर मला तुमचा ॲड्रेस द्या. त्यांनी मला ॲड्रेस मी त्यांना ॲड्रेस पाठवला आणि ॲड्रेसवरती मला एक पुस्तक माझ्या कुरिअरनी घरी आलं. ओके. आणि ते जेव्हा पुस्तक आलं तर त्याच्यावरती नाव लिहिलं होतं टेंबेस्वामी महाराज. वा. आणि जेव्हा मी ते वाचायला लागलो आणि टेंबेस्वामी महाराज पहिल्यांदा आयुष्यात मी ते वाचू शकलो आणि ते वाचताना आनंदाश्रू पण होते. आणि एक कुठेतरी अशी कनेक्टिव्हिटी होत होती खूप आतून की हे तर मी ऑलरेडी अनुभवलेलं आहे. हे असं वाटत होतं की ध्यानात मी अनुभवतोय काही गोष्टी अशा की जे त्यांचे चातुर्मास असतील किंवा जे त्यांचे लहानपणातले जे विषय असतील, हे कुठे ना कुठे याची जाणीव होत होती अशी खूप आतून. मग हे टेंबेस्वामी महाराज आता शोधायचे कुठे? म्हणजे त्यांनी तर मला पुस्तक पाठवलंय, पण वाचनातनं आणि अनुभवातनं ह्या गोष्टी आणि आचरणातून आणणं इतकं सोपं नाही सोहमदादा. बरोबर. ठीक आहे, वाचलं पण त्या अनुभूती ऑलरेडी होत होत्या, कनेक्टिंग होत होतं. पण कुठेतरी मला हे जाण्यासाठी मला हे सांगत आहेत, हा माझा एक विषय चालू होता. साईन येत होतं. येस. सो नागपूरपासनं मागच्या वर्षीला जानेवारी महिन्यात 2025 जानेवारी महिन्यात मला वाटते मकर संक्रांत झाली असेल. आणि तो जे पुस्तकाचा जो पहिला जो पान होता ना, जो उघडला मी, म्हणजे ही जी स्टोरी मी तुम्हाला आता सांगितली सोहमदादा, ही त्या पवनीच्या ठिकाणची आहे. कारण की कुरिअर जेव्हा आलं त्याच्यात सेम डेला मी पवनीला पोहोचलो. पवनी हे नागपूरपासून जवळपास 70 किलोमीटर लांब आहे, भंडारा जिल्ह्यात येतं. छोटंसं तालुका प्लेस आहे. त्याच्यामध्ये एक दत्तांचं एक मंदिर आहे असं मला सांगण्यात आलेलं होतं आणि तिथे तुम्हाला जायचं आहे. हा सुद्धा त्या कॉलमध्ये ॲक्च्युली विषय होता, म्हणजे पुस्तकांच्या सोबत. तर त्यावेळेला तो पान तिथे उघडला पवनीला. आणि पवनीला जेव्हा उघडलं तेव्हा मला कळलं की हे खूप जुनी वास्तू आहे, जुना वाडा आहे आणि खूप पुरातन ते जवळपास तो ठिकाण आहे. 1765 सालचं ते जवळपास त्या काळातलं ते कन्स्ट्रक्शन होतं. आणि रात्रीला पोचलो 9:30-10 वाजता आणि मंदिर पूर्णपणे बंद झालेलं होतं. आणि पुजारी आलेत 10 वाजता फेरफटका मारायला. तर त्या पुजाऱ्यांनी ते म्हणालेत की तुम्हाला नेमकं इथे काय करायचं आहे? मी म्हटलं मला थांबायचं आहे आणि मला महाराजांचं काहीतरी जरा जाणून घ्यायचं आहे. तर मला की हे शक्य नाही, रात्र आहे आणि आम्ही एकदा मंदिर बंद केल्यानंतर पुढे काही तुमची मंदिराची अशी काही उघडझाप होणार नाही. तर त्यावेळेला त्यांनी ते उघडलं आणि तिथून तो प्रवास, म्हणजे दत्तगुरूंनी जर म्हटलं सांगितलं त्यांना की बाबा दत्तगुरूंचं जर असेल आज, तर मी आज या मंदिरामध्ये साधना करणार 100% आणि होणार. आणि काय पटलं काय नाही त्यांना, आय डोंट नो. आणि त्यांनी ते दार उघडलं सोमदादा. आणि त्यावेळेला पहिल्यांदा मी तिथे बसलो आपलं आसन घेऊन. आणि शरीरातली जी कुंडलिनीची जी ऊर्जा होती ना, ती जी घरामधले जे माझं जे प्रवास होता घरातला आणि त्या तिथला मंदिरातला, हा 360 डिग्रीवरती टर्नआउट झाला. म्हणजे कुंडलिनी एनर्जी जी एनर्जी आहे ती खूप हेवीली फ्लो व्हायला लागली शरीरातून, इतकी हेवीली फ्लो व्हायला लागली की मला ते कळत नव्हतं की एक्झॅक्टली हे काय सुरू आहे आतमधून. आणि ते कंट्रोलिंग होत नव्हतं आणि ते ऑटोमॅटिकली ते जो प्राणवायू जो आहे तो वरच्या दिशेला ढकलत होता. ब्रह्मरंध्राकडे तो ऑलमोस्ट टच होता. तर सहस्त्रार पूर्णपणे असं एकदम म्हणजे कॉम्बिनेशन्स खूप डिफरंट पाहिले. आणि कुठेतरी ध्यानातनं मी 1:30 वाजता माझं ध्यान निघालं. जवळपास 3-3.5 तासाचं त्या दिवशीला नशिबाने ते ध्यान लागलं. आणि त्याच्यात तो फ्लॅश म्हणजे मला तो चातुर्मास झाला पवनीचा, जो महाराज तिथे कसे आले, महाराज कसे तिथे पोहोचलेत, महाराजांचे सोबत इथे कोण कोण होते, ह्या सगळ्या गोष्टी त्या ध्यानातनं कुठे ना कुठे मला अशा फ्लॅश व्हायला लागल्यात आणि ते मला समजायला लागलं. 1:30 वाजता सोहमदादा मी जस्ट बाहेर थोडेसे पाय हे झाला, फेरफटका मारतो म्हटलं. आणि त्या औदुंबराचं झाड आहे तिथे महाराज स्वतः बसायचे. अच्छा. थोरले महाराज. त्या झाडाच्या जवळ काहीतरी चाहूल मला जाणवली. आणि ही चाहूल जेव्हा जाणवली 1:30 वाजता, आणि अक्षरशः तो वाडा जो आहे जिथे मंदिर आहे तो पूर्णपणे बंद असतो आणि तिथे कोणी येत नाही रात्रीला. मी एकटा त्या रात्रीला. आणि ते चाहूल बघताना अचानकपणे एक श्वान, सोनेरी रंगाचं श्वान होतं, तो श्वान माझ्या बिलकुल पायाच्या जवळ इथे येऊन धडकला जवळपास.
आणि आता भीती पण आहे मनामध्ये, कारण की भीती वाटतं ना आपल्याला, हो, आपण हो. आहोत. आणि तो श्वान जेव्हा तो सोनेरी रंगाचा आला तेव्हा मला समजलं की हा साधारण नाही आहे, काहीतरी खूप वेगळं आहे. वेगळं आहे. अंगावर शहारे होते. रात्रीचे 1:30 वेळ, तो औदुंबराचं झाड जिथे महाराज साधना करत होते, आणि त्या श्वानाने मला ज्या आसनावरती मी बसलेलो होतो ना, त्या आसनावरती ढकलत ढकलत आपल्या मांडीने तो मला रिवर्स घेऊन करायला चालला लागला होता. तिथे, आणि पुन्हा त्या बरं. साधनेत बस असं म्हणाला. आणि सकाळी उठलो मॉर्निंगला, आणि मॉर्निंगला उठल्यानंतर म्हणजे तो श्वान तिथून नंतर गायब झाला, तो दिसला पण नाही ॲक्च्युली. पुजारी आलेत, तर बाजूला एक दशपुत्र्यांचं विठ्ठल मंदिर आहे जिथे महाराज स्वतः बसायचे. ठीक आहे, लोकांना उपनिषद सांगायचे आणि तिथे ते लोकांना संवाद करायचे. तर तिथे त्या नेक्स्ट मॉर्निंगला मला 15 लोक जवळपास दिसली, ती माणगावची होती. ओके. हां, हां, आणि हां. इतकं कनेक्टिंग झालं ते. आणि त्यांनी मला इंट्रोडक्शन दिलं की आम्ही माणगावचे आहोत, पण आम्ही तुमची साधना बघितली रात्रीला आणि त्या मंदिरातून दिसतं ॲक्च्युली. आणि काय तुम्ही साधना करता, तुम्ही किती वेळपर्यंत बसून होतात. आता हे ते कदाचित ऐकत असतील तर तेही ते म्हणतील की हो आम्ही तेच होतो इथे. हां, हां. जवळपास 15 लोकांचा ग्रुप होता त्या दिवशी. ते अभ्यास करायला पवनीला आले होते. बरं. आणि त्याच्यात मला कळलं की महाराजांचं जे माणगाव आणि महाराज हे कॉम्बिनेशन मला समजलं. ओके. आणि तिथून सोमदादा ॲक्च्युली माझा प्रवास सुरू झाला. आणि वाह! तिथून मला कळलं की कुठेतरी महाराजांनी आता हा कन्फर्मेशन मला दिलेला आहे की बाबा मीच इथे आहे. आणि खरंच सांगतोय सोमदादा की तिथे महाराजांची ऊर्जा जाणवते, पवनी यासारख्या ठिकाणी, चातुर्मासाच्या ठिकाणी. आणि अंगावरती शहारे येतात तिथे. खूप काही गोष्टी आहेत, आता आपण डिस्कस करूच हो, आहे हो. नक्कीच. येस. Yes. दादा, आपण म्हणजे तुम्ही तुमचा प्रवास तर सांगितलात की कसं तुम्हाला टेंबेस्वामी मिळाले तुमच्या आयुष्यात. तर मग आता आम्हाला टेंबेस्वामींबद्दल ऐकायला आवडेल, कारण की बऱ्याच लोकांना त्यांच्याविषयी, मला म्हणजे मी धरून, त्यांच्याविषयी माहिती नाही आहे. फक्त एवढं माहिती आहे की ते खूप स्ट्रिक्ट होते आणि त्यांचा फोटो सगळीकडे लोकांनी पाहिलेला असतो. पण ते कोण होते, त्यांचं कार्य काय, हे आम्हाला थोडक्यात सांगा. नक्कीच. तत्पूर्वी सोमदादा मी पहिल्यांदा पुन्हा एकदा मी जे गुरुपदावरती जे ऑलरेडी जे महान जे होऊन गेलेले शिष्य आहेत थोरले महाराजांचे, टेंबेस्वामी महाराजांचे, त्यांना विनम्र अभिवादन करतोय. जे अभ्यासू मंडळ आहे, जे अजूनही आहेत वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या मार्गात, त्यांना सुद्धा मी खूप मनापासून नमस्कार करतो, कारण की सगळ्यांचं ज्ञान खूप प्रगल्भ आहे आणि बऱ्याच लोकांना सर्व गोष्टी बऱ्याच ठाऊक आहेत. पण ज्यांना ठाऊक नाही ते जस्ट या वाणीतून बोलण्याचा प्रयत्न करायला आहे. तर थोरले महाराज जर आपण म्हटलं तर वासुदेवानंद नाव आहे त्यांचं, वासुदेव त्यांना म्हणतो आपण. बरं. आणि वासुदेव गणेश टेंबे हे त्यांचं पूर्ण नाव. मुक्काम पोस्ट माणगाव, तालुका सावंतवाडी. बरं. ठीक आहे. आता हा जो जन्म झालेला आहे हा 1854 साली झालेला आहे. 1854 कृष्ण पंचमी होती, श्रावण कृष्ण पंचमी, त्या दिवशीला महाराजांचा हा जन्म. पण हा जन्म घेत असताना दत्तात्रय महाराजांनी हा जन्म जो ठरवून घेतलेला आहे, ठीक आहे, कारण की कसं असतं कधी कधी अवतार कार्य जो येतो त्या अवतार कार्याला लहानपणीच ॲक्च्युली काही गोष्टींची जाणीव होत असते. बरोबर. आणि ही जाणीव होत असताना त्यांच्या आईवडिलांना सुद्धा ही जाणीव होत असते की आपल्या पोटी जो काही पुत्र आलेला आहे याचं कार्य खूप डिफरंट राहू शकतं. आणि त्या गोष्टीची चाहूल गणेश भटांना ऑलरेडी स्वप्नामध्ये झालेली होती. म्हणजे गणेश भटांना दृष्टांत झालेला होता दत्तात्रय महाराजांचा. ओके, तेव्हा जेव्हा ते गाणगापूरला होते तर नेहमी ऑलवेज त्यांना विरक्त भाव असा होता, म्हणजे गणेश टेंबेंना, महाराजांचे जे वडील होते आणि इतके दत्त समर्पित होते त्यांचे वडील, कारण की वासुदेव जे आहेत, आता माझ्या गुरूंचं नाव असं नाही घेऊ शकत पण आता प्रेक्षकांसाठी सांगतोय. तर वासुदेवांच्या आधी 2 अपत्य होते, 2 मुली होत्या आणि वासुदेव हे तिसरे मुलगा म्हणून. तर पहिला मुलगा होणार याचा स्वप्नातला दृष्टांत गाणगापूरला यांना झाला. आणि अतिशय आनंदात त्यांचं हे सगळं विधान जे आहे ते त्यांनी आपल्या आईला, म्हणजे त्यांच्या वाईफला सांगितलं. त्यांच्या वाईफचं नाव रमाबाई होतं, म्हणजे आई महाराजांच्या आईचं नाव रमाबाई हे आहे. रमाबाई इतक्या सात्विक की जेवणाच्या आधी रमाबाई गुरुचैत्राचं जे म्हणजे आपण म्हणतो प्रदक्षिणा, ते किती घालावी तर 108 वेळा ते प्रदक्षिणा घालायच्यात गुरुचैत्राला. बापरे. आणि वासुदेवानंदांचे जे आजोबा होते ज्यांचं नाव होतं हरिभट्ट, आणि खूप अतिशय प्रख्यात त्या काळातले माणगावचे गृहस्थ, जे ब्राह्मण होते आणि ज्यांनी अक्षरशः वासुदेवानंदावरती इतके सुंदर संस्कार केलेले आहेत. ओके,
तर त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी ह्या गोष्टीचं जाणीव ऑलरेडी होती की हा काही सर्वसाधारण व्यक्ती नाही. नाही जो हां, हां. वासुदेव आहे. ओके. ओके. आता वासुदेवांचं जे लहानपण जर बघितलं तर गणेश पंत आणि आपले हरिभट्ट जे टेंबे आहेत या दोघांच्या सानिध्यात त्यांना ते लहानपण गेलेलं आहे. बर. पण म्हणतात ना की लहानपणी सुद्धा कधी कधी जबाबदारीची जाणीव येत असतं. तशापैकीच वासुदेवानंदचं जेव्हा 8 वर्षाचा असताना जेव्हा पहिल्यांदा त्यांची त्याला काय म्हणतात आपण मुंज म्हणतात, तर त्याची मुंज होती. ते मुंज केल्यानंतर ॲक्च्युली त्यांचा जो अभ्यास सुरू झाला स्वामींचा, आणि अभ्यास सुरू कोणी करून दिला तर महाराजांचे जे वडील होते, आजोबा होते, आजोबांकडनं त्यांची अक्षर ओळख करणं सुरू झाली, सगळ्या गोष्टींची ओळख सुरू झाली. सुंदर हस्ताक्षरमध्ये त्या सगळ्या गोष्टी, महाराजांचं लहानपण आणि ते सगळं वेदाभ्यास करणं, उपनिषदांचा अभ्यास करणं, हे सगळं ज्योतिषशास्त्र शिकणं, हे सगळं तेमेस्वामी महाराजांना लहानपणापासून सुरुवात झाली. पण कधी कधी लहानपणीच काही गोष्टींची जबाबदारी येतो. महाराजांचे वडील ज्या वेळेला निर्वतले आणि महाराजांचे आजोबा जेव्हा निर्वतले तेव्हाची पूर्ण जबाबदारी जी होती ती थोरले महाराजांवरती होती. ओके. मुलगा म्हणून मोठा असल्यानंतर. आणि ही जबाबदारी ॲक्च्युली जर होती तर त्यावेळेला त्यांच्यावरती कर्जाचं संकट पण होतं. म्हणजे विचार करा की त्यांना सुद्धा त्या गोष्टींची, जरी समजा ते अवतार कार्यदारीमध्ये असतील तरी त्या डिफिकल्टी, आणि गरीब कुटुंब, अतिशय गरीब कुटुंबामध्ये ते कर्जाचं एक त्यांच्याकडे एक डोंगर पण होतं. कारण की काही गोष्टी अशा घडल्या होत्या त्यांच्या फॅमिलीमध्ये की जिथे त्यांना ते कर्ज फेडणं खूप आवश्यक होतं, आणि त्या कर्जाची परतफेड सुद्धा खूप सुंदररीत्याने केलेली होती. बहिणींचे लग्न करणं, त्यांच्या बहिणी पण होत्या, आणि सोबत लहान त्यांचे 2 पाठचे भाऊ पण होते. सीताराम टेंबेस्वामी महाराज, ते त्यांच्यासोबत ऑलवेज चातुर्मासानंतर आलेले आहेत. तर थोरले महाराजांचं जर लहानपण बघितलं तर लहानपणीच त्यांना मंत्रसिद्धीही प्राप्त झाली होती. अच्छा. पण ही मंत्रसिद्धी प्राप्त होत असताना त्यांचा जो असणार जे व्रत वैकल्य जे आपण म्हणतोय, हे सोहळं खूप कठीण होतं त्यांचं. इतकं डिसिप्लिन आणि इतकं समर्पित होऊन त्यांनी त्या गोष्टी केल्यात. वेदांचा अभ्यास सुद्धा त्यांनी समर्पित होऊन इतक्या पद्धतीने केला, शुद्ध होऊन. म्हणजे प्रत्येक गोष्टी त्यांनी त्या नियमानुसार केलेली आहे, जे नियम लागतात, आणि त्या नियमानुसार ऑब्व्हियसली आहे की मग ते मंत्र तुमचे सिद्ध होणार. म्हणून त्या मंत्राची जी सिद्धत्व होण्याची जी परीक्षा होती ती पहिल्यांदा त्यांना कमी वयातच त्यांना प्राप्त झाली. आणि त्यावेळेला 2-3 अशा घटना आहेत की ज्या घटनांनी त्यांना हे लक्षात येऊन गेलं की आपल्याला हे कुठे ना कुठे मंत्राची सिद्धता जी आहे ती प्राप्त झालेली आहे. ओके. म्हणजे ते मग सापाला कुठे ना कुठे कंट्रोल करणं असेल, किंवा चवतळलेल्या गाईला शांत करणं असेल, अशा काही घटना त्यांना लहानपणीच बघितलेल्या होत्या याच्यामध्ये. म्हणजे कुठे ना कुठे त्यांना ती चाहूल 100% झालेली होती की ते त्यांच्याकडं काहीतरी कार्य आहे, घडतंय आणि ते होणार आहे. असे हे वासुदेवानंद सरस्वती जे तुम्हाला मी सांगितले ते छोट्या पाणीतले आहेत. आता मी तुम्हाला अनुभवातले मी सांगेल, जसं जसं तुम्ही विचाराल की अनुभूती जेव्हा येतात थोरले महाराजांच्या, कारण ह्या प्रत्येकांना येणं शक्य नसतात. पण जेव्हा म्हणतात कधी कधी प्रवास आपलाही निवडलेला असतो, किंवा ज्या प्रवासाला निवडले जातात तर थोरले महाराज कसे निवडतात काही लोकांना, याचं बऱ्यापैकी अनुभव मी तुम्हाला सांगू शकतो की त्या अनुभवातून याच्यामधून चालेल असं आहे. पवनीचा जो चातुर्मास तुम्हाला सांगितला त्याच्यानंतर पुस्तक माझ्या हातामध्ये होतं. पुस्तकातून महाराज समजण्याचा प्रयत्न करत होतो, काही लोकांशी बोलण्यातून तो समजण्याचा प्रयत्न करत होतो. पण ज्या वेळेला एखादा व्यक्ती ज्ञानमार्गावरती असतो तेव्हा तो ध्यान साधनेत जेव्हा जातो, आणि ध्यान साधनेमध्ये जेव्हा समाधी अवस्था प्राप्त होते, आणि समाधी अवस्था जेव्हा प्राप्त होते तेव्हा येणारे जे संकेत असतील शून्य अवस्थेतले, ते पूर्णपणे तुम्हाला त्या सूक्ष्मरूप गुरुचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं. हे लक्षात घ्या. ते तुम्हाला काय द्यायचं आहे ते बरोबर देत असतात. तर मला अचानकपणे पवनीचा हा जो काही वृत्तांत तुम्हाला सांगितला, त्याच्यानंतर पुढे जेव्हा हा प्रवास सुरू झाला सोमनाथचा, की मग तो प्रवास कुठेतरी भ्रमंतीचा सुरू झाला. जिथे जिथे महाराजांचे पवनीनंतर चातुर्मास झाले त्या त्या ठिकाणी जाण्याचा योग आला. मग तिथून पवनीवरून ते माहूरगडला गेले होते, तर मलाही माहूरगडला जाण्याचा संधी प्राप्त झाली. त्यावेळेला माहूरगडाची पण एक वेगळी स्टोरी आहे, कारण की माहूरगडला जात असताना काही गोष्टी ज्या महाराजांनी केलेल्या होत्या, पण माहूरगडला एक दुःख होतं मला की ज्या गडावरती महाराजांनी तिथे थांबलेले होते माहूरगडाला, त्या ठिकाणी ते औदुंबराचं जे झाड होतं, ज्या ठिकाणी मला श्वानाचं दर्शन झालं. पण माझी जी ध्यान साधनेची जी ऑलवेज इच्छा होती ती औदुंबराच्या खाली होते. म्हणजे मी औदुंबराच्या सोबतच मी ध्यान करतो. मग घरामध्ये सुद्धा माझे औदुंबर आहे, त्यामुळे मी औदुंबराच्या खालीच आपली ध्यानावस्था माझी चालू असते. पण गडावरती मला औदुंबराचं झाड दिसलं नाही. त्यावेळेला थोडा दुःखी झालो, आणि रात्रीची वेळ,
आणि खूप शोधलं पण तिथे काही मला दिसलं नाही औदुंबराचं झाड. ही घटना मागच्या मार्च महिन्यातली आहे, फेब्रुवारी मार्चची आहे. बर आणि त्यावेळेला दत्तगुरूंकडे मी माझी प्रार्थना लावली की महाराज, एवढा मोठा गड तुमचा आहे, त्या गडावरती तुम्ही या ठिकाणी तुम्ही येतात, रोज येतात, आणि इथे एक साधं औदुंबराचं झाड नाही आहे. तर त्यामुळे मी थोरले महाराजांकडे आणि दत्तगुरूंकडे एकच प्रार्थना केली की म्हटलं, या ठिकाणी जर समजा माझी जर समजा साधना पुढे जाईल तर कुठे ना कुठे प्लीज एक सेवा मला देण्याचे प्रयत्न करा, की जर समजा माझ्या साधनेमधलं जर कुठलं झाड असेल तर ते झाड इथे यावं आणि या ठिकाणी ते प्रस्थापित व्हावं. इतकीच इच्छा मी त्यांच्यासमोर दाखवली सोमदादा. आणि कालांतराने ते झाड मोठं झालं माझ्याकडलं. छोटंसं रोपटं आणलेलं होतं जानेवारी महिन्यात मागच्या वर्षीला, आणि ते रोपटं जवळपास 3.5-4 फुटाचं झालं आणि त्याला 3 असे जवळपास कॉम्बिनेशन आले, ब्रह्मा, विष्णू आणि महेश असा टाईपचं. आणि त्याच्यामध्ये गंगा नदीचं पाणी, गोदावरीचं पाणी, जिथे जिथे महाराजांचा चातुर्मास झालेला आहे तिथले फळं आणणे, त्या औदुंबराची साल आणणं, तिथली माती आणणं, तिथलं ते पाणी आणणं त्या नदीचं, हे मी सुरुवात केलं आणि त्या सगळं मी त्या झाडाला मी देणं सुरू केलं. पण हे जे प्रॉमिस केलं होतं दत्तगुरूंनी की हे झाड तिथेच जाईल पुढे माहूरगडाला, तर हे संकेत मला ज्या वेळेला प्राप्त झाले तर मी त्यासाठी मी मदत मागायला मी गिरनारला पोहोचलो. महाराजांनी गिरनारला पाठवलं. गिरनारला जेव्हा मूर्तीसमोर जेव्हा मी गेलो तेव्हा महाराजांच्या 2 सेकंदामध्येच मला थोडीशी ती अवस्था प्राप्त झाली. आणि त्या अवस्थेमध्ये दत्तगुरूंनी सांगितलं की ते तुझे जे झाड आहे ना ते आता तू माहूरगडाला घेऊन जा. ओके, म्हणजे मी गिरनारला आधी गेलो आणि गिरनारवरून मग माहूरगडाला जायला मला सांगितलं. अतिशय प्रचंड पाऊस त्या दिवशीला, पण महाराजांनी ती डेट दिलेली होती, त्या डेटलाच जायचंय. अच्छा, त्यात पुढे मागे नाही. हो, पुढे मागे नाही. ऑगस्ट महिन्यातली ती गोष्ट. आणि अतिशय पूर आलेला, वर्धा नदीला पूर आला होता, रात्रभर पाऊस धोधो पडत होता. पण या डेटलाच जायचं आहे तर म्हटलं हे कसं होईल, अतिशयोक्ती होत आहे जरा, काही गोष्टी आपल्याला शंका येतात कधी कधी काही गोष्टींच्या. आणि मला समोरून फोन आला माहूरगडावर की तुम्ही जे काल तुम्ही फोन केलेला होता तर तुम्ही निघू शकता, पाऊस ओसरलाय आता आणि ते रस्ता ओपन झालेला आहे. आणि मी गेलो आणि तिथे जे महंत आहे त्यांचं वय जवळपास 97 वर्ष वय आहे त्यांचं. आत्ता 97 वर्ष. ते कोणालाही भेटत नाही आणि कोणालाही दर्शन फारसे मिळत नाही त्यांना आणि समोरासमोर येत नाही. तर त्यांनी मला दुपारला जवळपास त्यांची वेळ 12 वाजतापर्यंतचीच असते, तर त्यांनी मला 3 वाजता बोलवून घेतलं. तेव्हा मला समजून गेलं की कुठे ना कुठे दत्तगुरूंनी ही योजना केलेली आहे की आपलं जे आहे ते आता इथे होणार. त्यांनी बघता क्षणी त्या झाडाकडे म्हटलं की हे ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत. आणि तिथे त्या झाडाला तिथे लावण्यास ती मदत झाली. आणि आज ते झाड छोटंसं असलं जरी मोठं जवळपास होत आहे आता हळूहळू, पण तो त्याच ठिकाणी आहे जिथे दत्तगुरू, कार्तवीर्य अर्जुन एकत्र भेटायचे त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी भेटून म्हणजे त्याच ठिकाणी देहसमाधी भरपूर आहेत त्या ठिकाणी. आणि त्या झाडाला आता तो मोठं होऊन तो कल्पवृक्ष तयार होईल मोठ्या ठिकाणी आणि तो सावली देईल त्या समाधीच्या याच्यामध्ये. तर ही जी किमया आहे ना, ही सोमदादा दत्तगुरू खूप करू शकतात आणि त्या सिक्वेन्सनी केल्यात. म्हणून तुम्हाला मी सांगेल की जेव्हा तुम्ही कधी माहूरगडाला जर जाणार तर तिथं नक्की तो औदुंबराचं झाड आहे. त्या झाडामध्ये प्रत्येक नदीचं, जिथे महाराजांनी चातुर्मास केलेला आहे त्या नदीचं पाणी आहे, तिथली साल आहे, तिथली सगळं फळं आहेत आणि सगळं काही आहे. त्यामुळे ते खूप सात्विक पद्धतीने ते झाड छान डेव्हलप झालेले आहेत. त्याच्यात खूप तासांच्या साधना आहेत की ज्या करून घेतलेल्या आहेत महाराजांनी. तर ते असा हा एक वेगळा तुम्हाला यासाठी एक्सपिरियन्स सांगितला, कारण की थोरले महाराज जनरली ज्यांच्या आयुष्यात येतात त्यावेळेला अशा घटना कनेक्ट करतात. आणि अशा जेव्हा घटना कनेक्ट होतात तेव्हा कनेक्ट करताना आपलाही महाराज एक वेगळा पॅटर्न दाखवण्याचा प्रयत्न करतात. तर त्यामुळे आलेले जे संकेत आज्ञाचक्रावरती होते, समाधी व्यवस्थेतले होते, ते पूर्णपणे त्यांनी खरे ठरवले. व्यवस्थित वेळ लागतो कधी कधी, पण ठरवतात. जे डेट येतं त्या डेटला कन्फर्मेशन पण त्याच दिवशी झालं ज्या दिवशी महाराजांनी आलेले होते त्या. येस, आय एम शुअर आता हा प्रेक्षकांनाही प्रश्न पडला असेल की आपण टेंबे स्वामींचा उल्लेख करताना तुम्ही थोरले महाराज असं करताय. येस, तर मग थोरले महाराज असं का, म्हणजे त्याचं काय? कसं आहे ना, आपण म्हणजे या दत्त संप्रदायामध्ये बरेच लोक बरेच गुरु पदावरती पोहोचलेले आहेत. ठीक आहे, बरेच सिद्ध योगी झालेले आहेत, कोणी अवधूत झालेले आहेत, कोणी परमहंस परिव्राजकाचार्य झालेले आहेत. तर थोरले महाराज, मी स्वतः मला असं वाटतं की ते परमहंस आणि परिव्राजकाचार्य होते. आणि परमहंस परिव्राजकाचार्य फार कमी लोक असतात आणि परमहंस परिव्राजकाचार्य होणं इतकं सोपं काम नाही. म्हणून वासुदेव ते परमहंस परिव्राजकाचार्य हा जो प्रवास आहे हा अतिशय डिसिप्लिन वेचा प्रवास दत्तगुरूंनी घडवून आणलेला आहे थोरले महाराजांच्या ह्याच्यात.
त्यामुळे ती मानाने त्यांना पदवी देण्यात आलेली आहे. बर थोरले म्हणतो आपण त्यांना. बर एक जे म्हणतो ना आपण आपल्या घरातले हा. खूप मोठे जे मोठे संतुस्त आहेत, मोठे आहेत, त्यांना आपण थोरले असं म्हणतो. त्यामुळे आवडीने त्यांना थोरले महाराज म्हणतात. बर आडनाव नाही घेतलं जात, त्यामुळे थोरले महाराज असं म्हणतो असं आपण म्हणतात. टेमीसाई महाराजांना. वा. आता तुम्ही उल्लेख केला परमहंस आणि परिव्राजकाचार्य. म्हणजे काय? ओके. संन्याशांचे काही प्रकार असतात, राईट. जेव्हा दत्त संप्रदायामध्ये जेव्हा असे अवतार पुरुष येतात आणि अवतार पुरुषांमध्ये सुद्धा कोणी अवधूत असतात. बर अवधूत म्हणजे काय असतं की अशी एक स्थिती असते, अशी एक अवस्था असते, हम्म. ज्या अवस्थेला लोक त्यांना अवधूत म्हणतात. अवधूत म्हणजे काय, तर समोरून तुम्हाला तो गोंधळलेल्या परिस्थितीत दिसेल, हा. पण आतून तो ब्रह्मलीन असेल, म्हणजे तो अच्छा. ब्रह्माशी कनेक्टेड असेल आतून, पण तो वा. त्याला ओळखता येत नाही. म्हणजे दत्तात्रय महाराजांचं स्वरूप अवधूत आहे. बर म्हणजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. करेक्ट ना. बरोबर. परमहंस आणि परिव्राजकाचार्य हे जर आपण विचार केला तर परमहंस म्हणजे काय, तर तो प्रत्येक स्थितीमध्ये स्वतःला जो आहे तो नियमात बसत नाही, पण नियम तोडत पण नाही. लक्षात ठेव, बर तो कुठल्याही नियमात बसत नाही, हम्म. पण कुठल्याही नियमात तो नियम तोडतही नाही. दोन्ही याच्यामध्ये आहे. बर लक्षात ठेव. हम्म. श्वासांवरती पूर्णपणे कम्प्लिटली नियंत्रण. बर ठीक आहे. कम्प्लिटली नियंत्रण. त्यांना कधी श्वास सोडायचा आहे, कधी तुम्हाला हे करायचं आहे, त्यांना परफेक्टली ती उपाधी त्यांना मिळते. बर आणि परिव्राजकाचार्य जर म्हटलं आपण तर संन्यास मार्गामध्ये तो एका ठिकाणी थांबू शकत नाही. आचरणातून तो लोकांना ज्ञान देतो आणि तो चातुर्मासाचे जे ठिकाण असतील किंवा त्या ठिकाणी त्याला भ्रमंती करावी लागतं. म्हणजे तो ऑलवेज भ्रमंतीमध्ये असतो. बर तो एका ठिकाणावर थांबू शकत थांबू नाही. शकत नाही. म्हणून थोरले स्वामी महाराज भारतातले जे प्रमुख ठिकाणं आहेत, जवळपास भारत भ्रमणच म्हणू आपण त्याला पूर्ण कम्प्लिटली, तर त्यांनी बरेच राज्य त्यांनी कव्हर केलेत. ज्या ज्या ठिकाणी ते गेलेत, जवळपास 24 चातुर्मास महाराजांचे झालेले आहेत. अच्छा. त्या ठिकाणांचा जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्रापासून ते व्यक्ती माणगावपासून निघाली हम्म. आणि माणगावपासून निघालेली व्यक्ती गुजरातला बडोदा जिल्ह्यात गरुडेश्वर या ठिकाणी त्यांनी देहसमाधी शेवटी घेतली. अच्छा. पण जर तुम्ही भारताचा जर नकाशा बघितलात सोहमदादा, हम्म. तर त्या भारताच्या नकाशामध्ये त्यांनी इतक्या ठिकाणी हा पायी प्रवास केला असेल म्हणजे हे साधारणतः शक्य होत नाही. कारण की आदि शंकराचार्यानंतर एवढं भारत भ्रमण करणारे परमहंस परिव्राजकाचार्य म्हणून फक्त वासुदेवानंद सरस्वती आहे. बर म्हणून त्यांच्या मागे ती सरस्वती उपाधी आहे आहे. आणि त्यांना म्हणून थोरले म्हणतात. आणि म्हणून त्या व्रतवाहिकेला तेवढे सोहळं पाळणं इतकं सोपं नाही. अच्छा. कारण की त्यांना धर्माचा जो दंड देण्यात आलेला होता, हम्म. हा दंड करून त्यांनी स्वतःचं आचरणातून कसं केलं पाहिजे काही गोष्टी, हा. हे त्यांनी शिकवलं थोरले बरं. महाराजांनी. ते करत असताना प्रत्येक ठिकाणी ते जिथे राहिलेले आहेत ते दत्तगुरूंनी त्यांना जे जे दृष्टांत दिलेले असतील हम्म. त्याच ठिकाणी त्यांचा तो चातुर्मास झालेला आहे. स्वतःच्या मनाने काहीही नाही. नाहीये. बर म्हणजे स्वतःच्या मनाने ते लिहू पण शकत नव्हते. हा. लिहायला गेले की त्यांना ताप यायचा. म्हणजे समजा बापरे. लेखणी सुद्धा जर हातातनं जर समजा घ्यायची असेल तर दत्तगुरू ठरवतील त्याच वेळा ते लिहू शकत होते. म्हणजे अच्छा. विचार करा की महाराजांनी जवळपास इतके ग्रंथ लिहून झालेले आहेत, जवळपास त्यांची ग्रंथसंपदा खूप विपुल आहे. हम्म. आज आदिशंकराचार्यानंतर संस्कृतचं जे लिखाण जे झालेलं असेल ते वासुदेवानंद सरस्वती आणि थोरले महाराजांचं झालेलं आहे. बर तर थोरले महाराजांनी दत्तपुराणासारखी ग्रंथ संपदा निर्माण केलेली आहे जी अद्वितीय आहे. खरंय. 3500 श्लोक लिहिणं आणि दत्तात्रय महाराज कसे आहेत हा जर अभ्यास जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर दत्तपुराण तुमच्या आयुष्यात जर आला हा. तर तुम्ही एक चांगले साधक बनू शकता. अच्छा. आणि चांगला साधक चांगला शिष्य बनू शकतो. वा आणि चांगला शिष्य हा चांगल्या गुरुपदावरती पोहोचू शकतो. वा त्या स्टेप्स आहेत. पण त्याची जी उकल आहे ना सौंदर्य, ही दत्तपुराणामध्ये. अच्छा. म्हणून दत्तपुराण वाचणं, दत्त महात्म्य त्यांचं आहे, द्विसहस्त्री गुरुचरित्र त्यांचं आहे, घोरत्कष्ट धरण स्तोत्र त्यांचं आहे, इनफॅक्ट करुणा त्रिपदी ती महाराजांनी लिहिलेली आहे. प्रत्येक नदीवरती स्तोत्र आहेत. बर तुम्ही कसं आहे ना की काही काही गोष्टी ज्या येतात, काही काही ठिकाणचे जे चातुर्मास झालेले आहेत महाराजांचे, तर त्या ठिकाणच्या त्या घटना आहेत, त्या घटनांवरती ते लिखाण केलेलं आहे. जसं आपण जर विचार केला तर दत्तपुराण जो आहे हा 1892 सालात महाराजांनी ब्रह्मवर त्या ठिकाणी केलेला आहे. ओके. ब्रह्मवर ते कानपूरच्या जवळपास 15 किलोमीटर लांब अंतरावरती आहे, गंगा नदीच्या तीरावरती आहे. बर ओके. आता विचार करा की महाराज त्या ठिकाणी 1892 साली आहेत. 6 महिने जवळपास त्यांचा तिथे 6 महिन्याचा तो पहिल्यांदा काळ होता, पहिला फेज होता चातुर्मास सुरू व्हायच्या आधी. आणि त्यावेळेस जेव्हा पोहोचलेत महाराज तर दत्तपुराणाचे 3500 श्लोक लिहिणं, तुम्ही विचार करा की दिवसभर त्यांना
त्या डिसिप्लिनमध्ये राहून हम्म. त्यांच्यासोबत एक आजार नेहमी राहिलेला आहे. त्याबद्दल मी तुम्हाला सांगेल. त्याला संग्रहणी म्हणतात. अच्छा. याला डिसेंट्री म्हणू आपण. ठीक आहे. डिसेंट्रीचा आजार त्यांना खूप आधीपासून जडलेला होता. त्यामुळे डिसेंट्री असल्यामुळे सोडं इतकं कडक होतं की त्यांना नदीवरती जाऊन पुन्हा आंघोळ करणं, पुन्हा त्याच्यामध्ये होणं, त्रिकाल संध्या वेगळी तुमची, बर. पुन्हा हा त्रास सुरू झाला की तुम्हाला पुन्हा त्या ह्याच्यात करणं, थंडीच्या त्या कडाक्याच्या थंडीमध्ये विचार करा की त्यांनी ते सगळं सहन करत गेले. त्याच्यामध्ये ते लिखाण करत असताना ते जे लिखाण आहे ते लिखाण सुद्धा महाराज, ती शाई असेल किंवा कुठल्याही गोष्टी असतील, तुम्ही किती चॅलेंजेस असतील 1892 साली, बरोबर आहे. संस्कृतमध्ये लिहिलेलं लिखाण, जे जे लिखाण लिहायचे ते लिखाण ते अमरेश्वरला पाठवायचे. बर. अमरेश्वर हे नरसोबाच्या वाडीला कृष्णा नदीच्या तीरावरती आहे बाजूला. आता याची पण स्टोरी खूप खूप सुंदर आहे. हे त्यांचे शिष्य होते, त्यांचं नाव नारायण स्वामी दीक्षित स्वामी महाराज आहे. हे त्यांच्याकडे पाठवायचे. कुठलीही डॉक्युमेंट जे लिहिलेले होतं, महाराजांचं लिखाण असायचं, तर त्यांचा विश्वास, म्हणजे त्यांचा जो विश्वास संपादन करण्याचं जे कार्य केलं ते दीक्षित स्वामी महाराजांनी केलं. तर त्यामुळे जे काही लिखाणातलं जे कार्य व्हायचं ना, ते पूर्णपणे झालं डॉक्युमेंट बनवून की ते इकडे पाठवून द्यायचे. त्याच्या मूळ प्रती अजूनही वासुदेवानंद सरस्वती पीठात जे अमरेश्वर आहे तिथे ठेवण्यात आलेले आहेत मूळ. तर ते महाराजांचे मूळ लिखाण तिथे अवेलेबल आहे. मग त्याच्यानंतर त्याला प्रिंटमध्ये डेव्हलप करणं हे कार्य खूप सुंदर पद्धतीने दीक्षित स्वामी महाराजांनी केलं, गोडवणी महाराजांनी केलं. म्हणून त्यांचं जे लिखाण आहे, आपण दत्तपुराण किंवा दत्त महात्म्य, द्विसहस्त्री गुरुचरित्र जे आहेत, तर हे जे काही सगळे आहेत हे आपल्याला आता वाचायला यासाठी मिळतात कारण की त्यांनी ते जतन करून ठेवले. आणि विचार करा की हे स्वतः दत्तात्रय महाराजांनी लिहून ठेवलेलं जे लिखाण आहे, हे लिखाण महाराजांच्या हस्ते करून घेतलेलं आहे. इतकं सुंदर आहे. वा. तुम्ही दत्तपुराणाचा उल्लेख केला. आपला जो प्रेक्षक वर्ग आहे हा 70% 65% स्त्रिया आहेत. तर दत्तपुराणाचे काही नियम किंवा अशा काही गोष्टी आहेत का, जर मला त्याचं पारायण किंवा वाचायचं असेल? नाही, त्याच्यामध्ये दत्तपुराणामध्ये संस्कृतचे श्लोक आहेत. संस्कृतचे श्लोक जवळपास 8 अष्टकं आहेत. जवळपास 64 अध्याय होतात त्याचे जवळपास. आणि तो 8च्या याच्यामध्ये तो विभागलेला आहे, 8x8 असं. ठीक आहे. अध्याय म्हणजे तो खंड जे आहेत त्या पद्धतीचे आहेत. ते तुम्ही त्या पद्धतीला नियमाने करण्यापेक्षा मला असं वाटतं की ते तुम्हाला आत्मसात करायचे. पहिली गोष्ट, संस्कृत थोडं डिफिकल्ट आहे, त्याचे मराठीमध्ये अनुवाद आहेत. कारण की कसं होतं ना की महाराजांकडे ज्या विद्या प्राप्त होत्या, समजा तुम्हाला आयुर्वेदामध्ये तुम्हाला मास्टरी आहे. म्हणजे थोरले महाराज जे होते, आयुर्वेदामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांना अशा वनस्पतींची जाणीव होती की ते असाध्य रोग सुद्धा बरे करायचे. म्हणजे आयुर्वेदाची जाण असलेला एक व्यक्ती. सेकंड, ज्योतिषाचार्य होते. आपल्याच गुरूंच्या संदर्भात त्यांचा खूप एक सुंदर असा एक विषय आहे की गुरूंना त्यांनी सांगितलं होतं स्वतःच्या की हे जे तुम्ही काढलेला जो विषय आत्ताचा आहे, जे गृहस्थ त्यांना भेटायला आले होते आणि त्यांना ते शुभमुहूर्त काढायला सांगितलं होतं, तो शुभमुहूर्त तो चुकीचा शुभमुहूर्त आहे हे सुद्धा सांगण्याचं जे सामर्थ्य होतं ना, ते थोरले महाराजांच्या याच्यामध्ये होतं. आणि त्या गुरूंनी ती चूक ऍक्सेप्ट सुद्धा केली. म्हणजे विचार करा की त्यांना अहंभाव नव्हता ऍटलिस्ट. म्हणजे ज्योतिषाचार्यामध्ये गुरूंना ज्या म्हणतो आपण की गुरूंची नजर त्या ग्रहांवरती पडली आणि तो ग्रह बदलवणारा विषय असतो, असे हे थोरले महाराज. म्हणजे ग्रहांबद्दलची पूर्ण ज्योतिषाचार्यामध्ये सगळी त्यांना जवळपास सगळी उकल होती. नंबर 2, आणि स्वतः ते ऑलरेडी दत्तात्रय महाराज होते असंच म्हटलं तरी चालेल याच्यामध्ये. तर हे जे गुण आहेत हे एखाद्या व्यक्तीमध्ये येणं आणि त्याला मराठीत अनुवाद करणं हे जरा थोडं डिफिकल्ट वाटतं कधी कधी. तर त्याच्यामुळे कसं आहे की तुम्हाला तो जाणीव झाली पाहिजे आतून, आणि आतल्या ज्या पेशींना सुद्धा कळलं पाहिजे आणि आपल्या त्या सगळ्या आतल्या बॉडीला कळलं पाहिजे की दत्तपुराण ते आत्मसात झालं पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला तो सध्या इनिशियली तुम्ही मराठीत वाचू शकता. पण एक साधक म्हणून जर तुमचा प्रवास असेल ना सोमदादा, तर मग 100% तुम्ही दत्तपुराण वाचला पाहिजे. कारण की त्याच्यामध्ये दत्तांनी घेतलेल्या परीक्षा आहेत, दत्तात्रय महाराजांची पूर्ण जन्मकथा आहे, दत्तात्रय महाराजांचं स्वरूप कळेल तुम्हाला, दत्तात्रय महाराजांनी ज्या शिष्यांच्या परीक्षा कशा तीव्रतेने घेतलेल्या आहेत तर त्या तुम्हाला कळतील. आणि त्या आपल्याला या रुटीनच्या आयुष्यामध्ये आपल्याला काय चॅलेंजेस येतात आणि कसे येतात, आणि जर तुम्हाला साधक बनायचं असेल तर मग तुम्हाला त्या गोष्टींची जाणीव असणं आवश्यक असेल की गुरु आणि शिष्य कसे असतात, कॉम्बिनेशन्स कसे असतात, हे तुम्हाला दत्तपुराणमध्ये कळेल. आणि दुसरं लेटेस्टमध्ये कळेल, 1900 सांगितलं तुम्हाला की थोरले महाराज
आणि धाकटे महाराज म्हणजे कोण? तर दीक्षित स्वामी महाराज. अच्छा. तर त्यांना आवडती जी उपाधी होती त्यांना धाकटे म्हणायचं, त्यांना छोटे टेंबे स्वामी महाराज म्हणायचे. बर. हा, नरसोबाच्या वाडीला दीक्षित स्वामी महाराजांना छोटे टेंबे म्हणायचे ऑलवेज, कारण की ते टेंबे स्वामी महाराजांसारखेच होते. तर आम्ही त्यांना दोन समजत नाही, तर आम्ही त्यांना एकच समजतोय. म्हणजे दीक्षित स्वामी महाराज असो किंवा थोरले महाराज असो, हे दोघे एकच होते. तर शिष्य आणि गुरु कसा घडतो याचं जर ज्वलंत उदाहरण जर बघायचं असेल तर मग दीक्षित स्वामी महाराज वाचायचं बस. आणि हे दोन जर तुम्ही करू शकलात तर उत्तम प्रतीचे तुम्ही साधक बनू शकता, एवढं तर नक्की आहे दत्त संप्रदायामध्ये. आम्हाला थोडंसं अजून दीक्षित स्वामींबद्दल सांगा. अच्छा, की कार्तिवीर्याबद्दल सांगू पहिले? चालेल. कार्तिवीर्य. सो कार्तवीर्य अर्जुन जो या माझ्या संदर्भात जो आणण्यात आला याचं खूप वेगळे आहेत काही विषय. सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 या ठिकाणी आज्ञाचक्रामध्ये दत्तगुरूंनी जेव्हा दर्शन दिलं आणि दत्तगुरू कुठेतरी असे ध्यानस्थ बसलेले आहेत, हे मला पहिल्यांदा जाणीव झाली. ती 1 सेकंद 2 सेकंदाची मोमेंट माझ्या अंगावरती काटा आणत होती, कारण की दत्तगुरू होते शेवटी. तो साधारण ती नाही आहे इमेज, ठीक आहे. आणि स्किन टोन कलरमध्ये जे कॉम्बिनेशन्स आहेत ते कलरमध्ये बिलकुल निळसर रंग आहे या साईडला 2 हेडला, आणि मधामध्ये एकदम आपला स्किनचा कलर आहे. ते स्वतः बसलेले आहेत आणि डोळे मिटून बसले आहेत, आणि एक कोणीतरी त्यांच्या जवळपास त्याची वाट बघतोय. असा एक ते सीन चालू होता आज्ञाचक्रात, आणि तो पटापट फ्लॅश येत होता. त्यामुळे मी आतून जो त्राटक लागतो ध्यानामध्ये, तो त्राटक माझा बिलकुल कॉन्स्टंटली लागत होता, आणि मी ते पिक्चर जवळपास मी 5 ते 7 मिनिटं बघू शकलो नशिबाने. आणि मला अंग शारून गेलं की वेगळीच साधना होती त्या दिवशीची ती, आणि ती साधना ज्या दिवशीला झाली आणि मला हे कळत नव्हतं की हे कोण आहे की जे वाट बघत आहेत. ओके. आणि हे बघत असताना एक फोन येतो 10 मिनिटं साधना झाल्यानंतर, 10 मिनिटानंतर. कारण मला शंका झाली नाही, मला ते उत्तर होतं ऍक्च्युली, कारण की उत्तर कधी कधी सापडत नाही की आपण काय बघितलेलं आहे, राईट. आणि कॉल येतोय बाहेर देशातनं, आणि तो कॉल कनेक्ट करतोय, आणि जे माझ्या मनात चालू होतं की हा युग कुठला आहे, कारण की या युगामध्ये हा युग हा नाही आहे, पृथ्वीवरचा हा युग नाही आहे, कलियुग नाही आहे, हा कुठला तरी वेगळा युग आहे. आणि हा युग कुठला आहे, तर मग हा कोणीतरी माझे मनातल्या मनात कॅल्क्युलेशन चालू होते. आणि समोरच्या ग्रस्तांनी मला फक्त जे विचारलं ते कार्तवीर्य अर्जुनाबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का, हा प्रश्न फक्त त्यांनी विचारला. आणि तेच डोक्यात माझ्या चालू होतं, कार्तवीर्य अर्जुन. त्याचं कन्फर्मेशन त्या व्यक्तींच्या कॉलिंगवरून कळलं, आणि त्यावेळेला तो प्रवास सुरू झाला दत्तपुराणाचा, कार्तवीर्य अर्जुन. तर मग कार्तवीर्य अर्जुन हा कुठे ना कुठे मला ध्यानातून रोज मला काही ना काही द्यायला लागला, रोज द्यायला लागला. साधना डेव्हलप होत होती. कार्तवीर्य अर्जुन हा कृतयुगातला एक दत्तगुरूंचा शिष्य आहे. कृत म्हणजे काय, तर त्याच्या वडिलांचं नाव कृत होतं ऍक्च्युली. हा सतयुगातला नंतरचा फेज आहे, सतयुगानंतरचा हा फेज आहे ऍक्च्युली. सतयुग ज्या वेळेला संपतोय त्यावेळेसा हा फेज आहे, ज्या वेळेला स्वतः कृत वीर्य म्हणून जे आहेत ते राजा होऊन गेलेत. ते कार्तवीर्य अर्जुनाचे वडील होते ऍक्च्युली, कृतवीर्य. आता या कृतवीर्याबद्दल त्या दत्तपुराणामध्ये ज्या कथा लिहिलेल्या आहेत त्याच मी तुम्हाला सांगतोय शॉर्टली. कार्तवीर्य अर्जुन जे होते हे कृतवीर्याचा हा मुलगा होता, पण चांडिल्य ऋषीच्या शापामुळे कृतवीर्याला 100 पुत्र ऑलरेडी होते, पण त्या पुत्रांचं पूर्णपणे भस्म करून टाकलं होतं त्या ऋषींनी. बापरे. आणि ते केल्यामुळे ते दुःखी ऑलरेडी खूप जास्त होते. तर त्यांच्यासोबत असणारे जे त्यांचे राजगुरू होते, त्या राजगुरूंनी काही गोष्टींचा त्यांना उपाय करायला सांगितला. आणि ते उपाय करत असताना त्या व्यक्तीला, म्हणजे त्यांची ज्या वाईफ होते, ज्या त्यांची जी राणी होती, त्या राणीचं जे व्रतवैकल्य करून की तिला स्वप्नात दृष्टांत देऊन दत्तगुरूंनी की तुझ्या पोटी सहस्त्रबाहू अर्जुन, ज्याला 1000 हात असतील, हा व्यक्ती जन्म घेईल तुझ्या पोटातून. म्हणजे असं एक दृष्टांत तिला पडला. आणि कुठेतरी दत्तगुरूंनी स्वप्नात ते दृष्टांत दिला तर ते अतिशय आनंदात होती, आणि त्या आनंदाच्या भरामध्ये आणि हे सगळं करताना तो कार्तवीर्य अर्जुन सुरू झाला प्रवास कार्तवीर्याचा. आणि हा कार्तवीर्य लहानपणीच असताना त्याचे वडील वारले. कृत जे होते त्याचे जे वडील कृतवीर्य अर्जुन जे होते ते वारले. आणि लहानपणी असणारी रिस्पॉन्सिबिलिटी राजाची त्याच्या अंगावरती जेव्हा पडली, आणि त्याला जेव्हा सांगण्यात आलं की बाबा तुला हा राज्यकारभार सांभाळायचा आहे, असे त्याचे राजगुरू सांगतात, प्रजा सांगते, आणि त्याचे मंत्रिमंडळ सांगतात. आता विचार करा, आजच्या युगामध्ये खुर्चीसाठी कोण भांडत नाही, बघतो रोज. वयाची 16 वर्षाचाही नव्हता कार्तवीर्य अर्जुन, आणि ज्यावेळेला त्याला ती ऑफर ठेवण्यात आली की तुला राजा बनायचं आहे, तर त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्याने म्हणाला की माझी ॲबिलिटी आणि माझी जी स्वतःची सक्षमता आहे ती प्रॉपर नाही आहे की मी राजा बनेल. पण त्याच्या मागचा जो सूक्ष्म
संस्कार होता ज्या राजगुरूंचा तो इतका सूक्ष्म होता की त्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर खूप सुंदर पद्धतीने त्यांनी सांगितलं. त्या उत्तरामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की मी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना, लोकांना काही गोष्टींचं गायडन्स करत असताना ती सक्षमता सध्या माझ्यामध्ये नाही आहे आणि ती सक्षमता येण्यासाठी मला कोणीतरी गुरूंचं मार्गदर्शन मला प्रॉपर पाहिजे. लागेल, सक्षम गुरूंचं. हम्म. आणि जिथपर्यंत गुरु मला सांगणार नाही कुठली गोष्ट तिथपर्यंत मी त्या गादीवरती बसणार नाही, राज्यकारभार सांभाळणार नाही. मला पूर्णपणे मी डिटॅच आहे या सगळ्या गोष्टीमधून. म्हणजे विचार करा, दत्तगुरूंचं आवडलेलं जे स्टेटमेंट आहे वैराग्य म्हणतो आपण त्याला, ते वैराग्य ते डिटॅचमेंट जे होतं ते ऑलरेडी त्यांनी ते सांगून चुकलेलं होतं त्या गोष्टींमध्ये सोमदादा. तर साधक लोकांना हे सुद्धा गोष्टी माहिती असतात की डिटॅचमेंट दत्तगुरूंना किती आवडतात. कुठल्या गोष्टींना तुम्ही अटॅच व्हा, दत्तगुरू तुम्हाला लगेच डिटॅच करतात त्या गोष्टींसाठी. सो तात्पर्य असं आहे की कार्तवीर्य अर्जुन अभ्यास करताना त्याची जी असणारी निष्ठा होती, त्याची जी असणारी एक सिंग्युलर ते म्हणतो आपण त्याला पूर्णपणे डेडिकेटेडली करणारी भक्ती होती, आर्त भक्ती आपण त्याला म्हणतो. आणि कार्तवीर्य अर्जुन हा स्मरण भक्तीसाठी खूप फेमस होता आणि स्मरण भक्ती त्याने करून दत्तगुरूंना पूर्णपणे जिंकलं होतं. तर सह्याद्री पर्वतावरती दत्तगुरूंना भेटण्यासाठी हा आतुर पद्धतीने हा गेलेला होता आणि त्याच्यासोबत घेण्यात आलेल्या ज्या तीव्र परीक्षा होत्या कार्तवीर्य अर्जुनाच्या त्या इतक्या सोप्या नव्हत्या. म्हणजे लिटरली दत्तगुरूंनी इतक्या लीला त्याच्यासोबत खेळलेल्या आहेत कार्तवीर्य अर्जुनासोबत की त्याला असे रूप दाखवले दत्तगुरूंनी की तुम्हाला चीड येईल एखाद्या व्यक्तीबद्दल की दत्तगुरू असेही राहू शकतात, असेही करू शकतात. म्हणजे तुम्हाला एखाद्या गुरूंबद्दलची तो राग येण्याचा जो कॉन्सेप्ट आहे तो सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. हे दत्त महाराजांची लीला होती. पण याच्यावरती जे गर्गमुनी, जे राजमुनी जे संस्कार झालेले होते, ज्यांचं नाव गर्गमुनी होतं सोमदादा, तर यांचे जे संस्कार झाले होते या संस्काराने ते सूक्ष्म रीतीने त्यांना कुठेतरी तो खूप जास्त प्रभाव पडलेला होता. त्यामुळे दत्तगुरूंचा स्वभाव याला ठाऊक होता. अच्छा. कोणाला? कार्तवीर्य अर्जुन. त्यामुळे त्याला माहित होतं की माझी सगळी परीक्षा घेणं सुरू आहे आणि त्या याच्यात तो स्टेबल राहिला. म्हणजे लिटरली त्याचे 2 हात महाराजांनी, दत्तगुरू महाराजांनी कट करून टाकले होते लिटरली. त्या हजारांना नाही, 1000 तर तेव्हा नंतर भेटलेत, पण जे 2 भाऊ होते ते 2 भाऊ सुद्धा छाटण्यात आले त्याचे कार्तवीर्य अर्जुनाचे आणि तेव्हा छाटलेत त्यावेळेला तो स्तब्ध उभा होता. ती इतकी तुफान परीक्षा होती त्याची आणि त्या परीक्षेला पास करणं इतकं सोपं नाही. कारण की हाच कार्तवीर्य अर्जुन ज्या 2 हाताला जेव्हा कट केलं त्याला तो दुःख तर म्हणू शकला नाही, तर त्याच 2 हातापेक्षा त्याला ते 1000 हात त्याला दिले होते सहस्त्रभाऊ अर्जुनाला. आणि हाच सहस्त्रभाऊ अर्जुन होता ज्या रावणाला ठेचलं होतं त्याच्या छातीवर जाऊन कार्तवीर्य अर्जुनाने. म्हणजे रावण त्या काळात आलेला होता आणि त्या रावणाचा अहंकार तोडणारा जर पहिला कोणी असेल तर तो दत्तगुरूंचा प्रथम शिष्य म्हणजे कार्तवीर्य अर्जुन. तर त्या कार्तवीर्य अर्जुनाला घडवताना दत्तगुरूंनी ज्या टाईपचे संस्कार त्याला देण्यात आलेले होते त्याच्यात फक्त एकच कार्तवीर्य अर्जुन राहून गेला मागायचा, तो होता जन्म मृत्यूचा फेरा कट करणं. हा राहून गेला त्याचा विषय कार्तवीर्य अर्जुनाचा. अदरवाईज धर्म अर्थ काम तो सप्तद्वीपाचा राजा होता, 7ही द्वीप त्याच्या अंडरमध्ये होती. आणि कार्तवीर्य अर्जुनाने असे वरदान मागितलेले होते की ज्याच्यामध्ये लोभ नव्हता कुठल्या गोष्टींचा, काही गोष्टींचा, पण नंतर तो आपोआप त्याला येत गेला कालांतराने. 84,000 वर्ष आयुमान कार्तवीर्य अर्जुनाला लाभलं. सतयुगाचं जे आयुमान होतं त्यावेळेला 60,000 वर्षांचं होतं, 60,000 इयर्सचं होतं. याला 84,000चं लागलं, म्हणजे 24,000 वाढलं. पण याला एक चूक नंतर लक्षात आली की मी सगळं ऐश्वर मागितलं, मी सगळा भोग मागितला आणि माझी बुद्धी कुठे क्षीण झाली होती, त्यावेळेला शती कुठे गेलेली होती की लिटरली मला जन्ममृत्यूचा फेरा समजू शकला नाही, कट करू शकलो नाही. आणि याच्या कारणं ज्या चुका नंतर होत गेल्यात. पण विचार करा की स्मरण भक्ती जे तुम्हाला आता सांगितले 9 भक्तींपैकी ही स्मरण भक्ती याची इतकी स्ट्रॉंग आहे कार्तवीर्य अर्जुनाची की दत्तगुरू स्मरण करताना स्वतः लगेच येतात कार्तवीर्य अर्जुनाने. आणि कार्तवीर्य अर्जुनाने हा मंत्र मागून टाकलेला आहे. आजकालच्या लोकांना कार्तवीर्य अर्जुन फक्त एवढाच करतो की हरवलेल्या वस्तूंसाठी त्याला फक्त आवाहन करतो, ठीक आहे ना. पण कार्तवीर्य अर्जुन ऍक्च्युली इतका हे आहे की तोच दत्तमाला मंत्र, याच दत्तमाला मंत्राचे जे बीज आहेत ते कार्तवीर्य अर्जुनाच्या जर समजा नावाच्या बाजूला लावले तर तो मंत्र सिद्ध असतो ऑलरेडी. आणि हे सुद्धा दत्तपुराणामध्ये दिलेलं आहे. म्हणून कार्तवीर्याचा जो द्राम असेल किंवा आम असेल, व्रीम असेल, क्रोम असेल, ग्लोम असेल, हे सगळे जे बीज आहे ते कार्तवीर्याच्या बाजूला लागतात. एवढा कार्तवीर्य सिद्ध होता. पण त्याला रोज तो वायुमार्गाने यायचा आणि वायुमार्गाने येऊन त्याच माहूरगडावरती रोज पोहोचायचा आणि रोज माहूरगडावरती जाऊन दत्तगुरूंसोबत तो संवाद करायचा. म्हणून तुम्हाला मगाच्या वृत्तात मी तुम्हाला सांगितलं आहे की दत्तगुरूंच्या सोबत कार्तवीर्य अर्जुन तो त्याच ठिकाणी याचं ज्या ठिकाणी आज औदुंबरला प्रस्थापित करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी. असं कार्तवीर्य अर्जुन आहेत. आणि हे साधक लोकांना कार्तवीर्य अर्जुन जिथपर्यंत समजणार नाही किंवा अलग कार्य समजणार नाही
तर प्लीज मला अशी कळकळीची विनंती करायची आहे की साधक लोकांनी कार्तवीर्य अर्जुन अभ्यासा, तुम्हाला बऱ्याच गोष्टींची उकल होईल. किंवा थोरले महाराज आणि दीक्षित स्वामी महाराज अभ्यासा. दीक्षित स्वामी महाराज काय संयमाची परीक्षा स्वतः देत होते. म्हणजे गुरु आणि शिष्य जेव्हा निवडतो की पहिले महाराजांचे आवडते पट्ट शिष्य फर्स्ट, की ज्यांना दंड दिलेला होता, म्हणजे ते सुद्धा परमहंस परिव्राजकाचार्य होते दीक्षित स्वामी महाराज. म्हणजे तो नारायण की आपल्या गुरूंच्या सेवेसाठी अख्खा दिवस रात्र रडायचा, आणि त्या दीक्षित स्वामी महाराजाला ते जे प्रेम होतं थोरले महाराजांचे, कारण थोरले महाराज खूप कडक होते काही गोष्टींचे, पण जे प्रेम ते करायचे ते दाखवायचे नाहीत. वरून जसं म्हणतो ना आपण नारळ आहे पण आतून खूप मुलायम असतो, तसे थोरले स्वामी महाराज. तर दीक्षित स्वामी महाराजांना त्यांनी आज्ञा केलेली होती की तू नरसोबाची वाडी सोडायचं नाही, आणि नरसोबाच्या वाडीलाच तुला पूर्णपणे तुझं हे सगळं द्यायचं आहे. तर त्यामुळे ते नरसोबाच्या वाडीतच राहिलेत मोस्ट ऑफ द टाइम. पण शेवटी काही गोष्टी असतात की ज्या विधीला मान्यता नसतात, ते अवधूतासारखे वागायला लागलेत दीक्षित स्वामी महाराज. त्याचे कारण वेगळे आहेत, कारण की त्यांना ते जाणून घ्यायचं होतं लोकांकडे की मी असं अवधूतासारखं राहील या गोष्टींसाठी, आणि त्यांना टीकेची झड त्यांना सहन करावी लागली दीक्षित स्वामी महाराजांना. पण त्यांना ते नरसोबाची वाडी सोडायची होती, आणि त्यांना सुद्धा भ्रमंतीवरती जायचं होतं म्हणा, किंवा त्यांना त्या ठिकाणी महाराजांचं कार्य करायचं होतं, गुरु महाराजांचं कार्य करायचं होतं. त्यामुळे थोरले महाराजांच्यासाठी या दीक्षित स्वामी महाराजांनी वासुदेवानंद सरस्वती पीठ याची निर्मिती केली. अमरेश्वरला त्यांनी त्या पादुका महाराजांनी ज्या दिलेल्या होत्या त्या पादुकांची ते रोज सेवा करायचे दीक्षित स्वामी महाराज. आणि ह्या दीक्षित स्वामी महाराजांना समजण्यासाठी जर साधक म्हणून जर समजा मी समजू शकतोय प्रवासामध्ये, तर कदाचित ते प्रेम मी समजू शकतो, ते अटॅचमेंट मी समजू शकतोय की एक गुरु आणि एक शिष्य हा कनेक्ट कसा करतो या संदर्भामध्ये. वा वा, क्या बात आहे. पुढे जाताना आता तुम्ही सांगितलं वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामींबद्दल, तर त्याच्यात आता दोन गोष्टी डोळ्यासमोर येतात. एक म्हणजे माणगाव. बरोबर. माणगाव म्हटल्यानंतर आजकाल लोकांना माणगाव म्हटलं की तो खांब डोळ्यासमोर येतो, की तिथे जाऊन सगळे निगेटिव्ह एनर्जीज बाहेर पडतात. आणि त्याच्यासोबत अजून एक ठिकाण ते म्हणजे गाणगापूर. गाणगापूरला पण अशा गोष्टी घडतात. तर या बाबतीत काही टेंबेस्वामींनी लिहिलंय का, असं कुठे काही उल्लेख आढळतो ह्या खांबाबद्दल किंवा गाणगापूरबद्दल? नाही, खांबाबद्दलचा विषय असा आहे की तिथे बऱ्याच लोकांना त्या अनुभूती प्राप्त होतात की त्यांना ज्या काही समस्या असतात किंवा जे त्यांना ते विकारांनी ते ग्रस्त असतात, तर त्या ठिकाणी जे कोणी आलिंगन त्यांना करतो तर त्याला तो त्या याच्यातून तो मुक्त होतो. ठीक आहे. पण याला जर समजा आपण शरीर विज्ञानाच्या संदर्भात जर आपण जर विचार केला, कारण की महाराजांनी तेही विषय समोर आणतात, कारण की विज्ञानातूनच आपल्याला अध्यात्म पुढे घेऊन जेव्हा आपण जात असतो, तर जेव्हा कुंडलिनीचं जागरण जेव्हा माझं घडलं आणि जेव्हा ती ऊर्जा मला समजायला लागली, त्या ऊर्जेने मी तुम्हाला हे सांगू शकतो की प्रत्येक ठिकाणी निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा ऊर्जा आहे. कारण की एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या इलेक्ट्रॉनशी जेव्हा तो कनेक्ट करतो तर तो बनतो, एखादी ऑब्जेक्ट असतो, त्या ऑब्जेक्टमध्ये ती ऊर्जा आहे ऑलरेडी. त्या ऊर्जाने काय होतं की ते कुठे ना कुठे जो आपल्यासोबतचा जो असणारा जो काही निगेटिव्ह एनर्जी ज्याला आपण म्हणतोय, पण मी असं म्हणेल की ती निगेटिव्ह एनर्जीज आपलीच एनर्जीची कॉम्बिनेशन्स वेगवेगळ्या असतात शरीरामधल्या, त्या कुठे ना कुठे काय होतात त्या ऊर्जेच्या प्रभावाखाली, म्हणजे तो एक मोठा मॅग्नेट आहे असं लक्षात घ्या. चुंबकीय तत्व आहे, आणि त्या चुंबकीय तत्वाला हा छोटा जो चुंबक असतो ना त्याला आपल्याकडे स्वतःला अट्रॅक्ट करून घेऊ शकतो. ते गुरूंचं तत्व आहे. त्या गुरूंचं तत्व असल्यामुळे कसं आहे, ते ऑटोमॅटिकली ते बरे होतात आणि त्या अशा ठिकाणी होऊ शकतात. कारण की मेंदू लहरीतून जे मेंदूची लहर असते, आपल्या जे थिटा वेव्ज असतील किंवा बीटा वेव्ज असतील, अल्फा वेव्ज असतील किंवा गॅमा वेव्ज असतील, या साधनेतून जो साधक तिथे बसतो ना आणि त्याची जी ऊर्जा ती त्या वातावरणात काय होतं ती स्प्रेडअप होते, तर तो एक मॅग्नेटिक रेझोनन्स जसं आपण त्याला म्हणतो की ते चुंबकीय तत्व त्या ठिकाणी तो पूर्णपणे डेव्हलप होतो. आणि हा जेव्हा डेव्हलप होतो ना, तर त्यावेळेला तो स्मॉल स्केलचं जे काही असेल ना त्याला तो ऑटोमॅटिक तो ओढला जातो त्या ठिकाणी, आणि ते ऑटोमॅटिक तो बरा होतो. म्हणून अशा लोकांचं सानिध्य सुद्धा ज्या वेळेला आपल्याला प्राप्त होतं त्यावेळेला आपली सुद्धा ऊर्जा काय होते ना की त्या ऊर्जेला ती सम्मिलित होऊन जाते, एकदम अटॅच होतं. त्यामुळे गाणगापूरला तो एक आहे अवेलेबल, आणि या ठिकाणी पण अवेलेबल आहे की तिथे महाराजांच्या ज्या ऊर्जा आहेत त्या खूप हेवी आहेत. है ना. तिथेच नाही तर पवनीसारख्या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो की तिथे अशा निगेटिव्ह एनर्जीजला नाही, पण आजकाल बरेच लोक मला विचारतात की महाराज कुठे आहेत. ज्वलंत प्रश्न आहे जे मी अनुभवू शकतोय आणि अनुभूती ज्या देऊ शकतोय. कारण की पवनीला राहण्याचा इतक्यांदा प्रसंग येतोय की त्या गुरुणी महाराजांना, ज्या महाराजांना अनुग्रह प्राप्त झाला 1909 साली, आणि पवनीच्या त्या माडीवरनं चातुर्मासाच्या ठिकाणाहून जेव्हा महाराजांनी तो अनुग्रह त्यांना दिला गुरुणी महाराजांना,
आणि तो दत्तयंत्र महाराजांनी तो प्रस्थापित केलेला आहे. त्या दत्त यंत्रात इतकी ऊर्जा आहे की तुम्ही विचार नाही करू शकत. बर आजही तो औदुंबराचं झाड अजूनही आहे. तो औदुंबराचं झाड जवळपास 200 वर्षाच्या वर गेलेलं आहे. वय बापरे. आतून पूर्ण पोखरलेलं आहे, पण सगळीकडे छान हिरवीगार पालवी आहे. म्हणजे काहीतरी असं आहे त्या ठिकाणी. कारण की 1909 सालचा महाराजांचा चातुर्मास प्लेगच्या संदर्भामध्ये प्लेग कंट्रोल करणारा होता. म्हणजे कोणीही व्यक्ती दगावलेली नाही. पवनीसारख्या ठिकाणी 3,500 लोकांचं जेवण रोज व्हायचं. बर म्हणजे तो इतका काय म्हणतात त्याला, एवढ्या ऊर्जेचा तो जो अवेलेबल होता तिथे रिसोर्स, की सगळी भाविक मंडळी इकडून तिकडून भरपूर लोक यायची. मोठे मोठे त्या काळातले जे श्रीमंत जे लोक होते ते महाराजांच्या सेवेत होते. बर म्हणजे एवढं सगळं असताना ती ऊर्जा अजूनही तिथे आहे अवेलेबल. म्हणजे तुम्ही जर रात्रभर जर समजा तुम्ही थांबू शकलात आणि तुमची साधना जर होऊ शकली तर तुमच्या अंगावर काटे येतील तिथे रात्रीला. आणि ती महाराजांची ऊर्जा आपण ती स्वतः बघू शकतो की महाराज इथे बसायचे, महाराज इथे राहायचे. या ठिकाणी गर्दी फार नसते, त्यामुळे अभ्यास करायला खूप छान होतो आपल्या याच्यामध्ये, असं आहे. बर ओके. आता पुढे जाताना मगाशी तुम्ही गिरनारचा उल्लेख केला. येस. तर अर्थातच तुमची गिरनारची परिक्रमा झाली असणार आहे, तर त्याचे आम्हाला अनुभव सांगा. प्रत्येक गोष्ट महाराजांचे जे संकेत येतात ते जेव्हा येतात तेव्हा त्याचं कन्फर्मेशन मला इन पर्सन मिळतं. ही महाराजांची प्रॅक्टिस आहे. काही लोकांना स्वप्न पडतात, काही लोकांना दृष्टांत होतात, पण माझी जी आहे ती ध्यानातली प्रगती आहे. त्यामुळे संकेत आलेत, आदेश आलेत कधी, आणि कधी आज्ञाही होतं, पण या क्वचित होतात आज्ञा आणि आदेश. पण संकेत जेव्हा येतात तर त्यावेळेला जेव्हा कन्फर्मेशन जेव्हा मला मिळालं, तर फर्स्ट टाइम मी गिरनारला मला वाटते एप्रिल महिन्यात मी निघालो 2025ला फर्स्ट टाइम. आणि उन्हाळ्याचा प्रवास तो होता. आणि गिरनारला जेव्हा मी निघालो, पण मला महाराजांनी मधातच कुठेतरी एक कॉल अरेंज करून दिला की ज्यांचं म्हणणं होतं की तुम्ही गरुडेश्वरला पहिल्यांदा थांबा. बर ठीक आहे. मला गरुडेश्वर फक्त एवढं माहिती होतं की टेमेस्वामी महाराजांची देहसमाधी आहे, पण इतकं जाज्वल्य आहे त्या ठिकाणात हे नव्हतं माहिती. पण गरुडेश्वरला उतरलो, बडोद्यापर्यंत ट्रेन घेतली नागपूरवरून आणि बडोद्यावरून पोहोचले. आणि गरुडेश्वरला जेव्हा मी त्या महाराजांच्या औदुंबराच्या झाडाच्या खाली जेव्हा बसलो, तेव्हा काहीतरी महाराज सांगण्याचा प्रयत्न करत होते मला. आणि नर्मदा तीरावरती पुन्हा एक साधना झाली. त्यावेळेला मगरमच्छ जे होती तिथे ते मला माहिती नव्हती, आणि ती समाधी अवस्था मला प्राप्त झाली. आणि लोकांनी मला लिटरली जोराजोरात आवाज करणं सुरू केलं की तू उठ इथून. आणि मला हे खरंच माहिती नव्हतं. ॲक्च्युली एक्साइटमेंट खूप होती, पण साधनेत जेव्हा बसलो, समाधी अवस्था जेव्हा प्राप्त झाली, आणि तिथलं जे पाणी घेऊन मग मी गिरनारला निघालो. आणि पहिल्या पायरीवरती ध्यान केला 5 मिनिटं. हनुमानजींना आवाहन केलं. हनुमानजी, मी पवनदेवतेला खूप मानतो, कारण की ती वायुगती मला माहिती आहे गिरनारला चढायला सोपं करतं, आपल्याला हलकं करतं शरीर. त्यामुळे पहिल्या पायरीवरती जवळपास 5 मिनिटं ध्यानास्थ अवस्था तशीच लागली जशी नर्मदेकडे लागली होती. आणि पहिल्या पायरीपासून तर 10,000 पायरीपर्यंत मला वाटते हार्डली 1 किंवा 2 ब्रेक झाले असतील. ओके. आणि 2.5-3 तासातच महाराजांनी पोहोचवून टाकला पहिल्या गिरनारच्या यात्रेत. हे अतिशक्ती आहे, कोणाकोणाला पचणारे विषय नाही, त्यामुळे मी सांगत नाही फारसं. पण येस, मला जे लोक ओळखतात त्यांना माहिती आहे जवळच्या. 2.5-3 तासात पोहोचलो महाराजांनी. आणि गिरनारला ज्या वेळेला स्पीडनी मी जेव्हा धावायला लागलो काही काही ठिकाणी, त्यावेळेला मला कळलं की हनुमानजीची ऊर्जा जी आहे ती मला प्राप्त झालेली आहे वायुगतीने. आणि शरीर दुखणं नव्हतं, काही दुखणं नव्हतं. आणि त्या श्वानाला, तो श्वान तिथे एक अजून तो श्वान तिथेच, म्हणजे तसा पावण्याचा श्वान होता, तर त्या श्वानाला जवळपास मी बघितलं तर खूप गराडा होता गुरु शिखरावरती 10,000 पायऱ्यावरती. आणि तो श्वान जो होता तो कम्प्लिटली मूर्छित झालेला होता. आणि कुठेतरी महाराजांनी मला काहीतरी ठिकाणी बोलवलं असेल, कन्फर्मेशन द्यायचं असेल, म्हणून मी त्यांना थोडंसं म्हटलं मला एक रिक्वेस्ट तुम्हाला विनंती करायची आहे, मी जरा त्याला बघू का, कारण की तो बरं वाटत नाही कधी कधी आपण ह्या सगळ्यांना बोललो, पण तो एक चान्स दिला. आणि माझ्यासोबत जो नर्मदेचं पाणी होतं ते त्या मुखात टाकलं. तो श्वान जो आहे तो तडकन उठला, तत्क्षण. आणि उठल्याबरोबर लगेच तो पळाला इतक्या जोरामध्ये. याचा अर्थ मला ते कळत नव्हतं की ॲक्च्युली अर्थ काय आहे. याचा अर्थ असा होता की मी कुठेतरी शंका घेतली होती म्हणजे काही ठिकाणची. आणि त्या शंकेचं निरसन करण्यासाठी खुद्द दत्तगुरूंनी त्या श्वानाच्या रूपात ते दर्शन तिथे दिलं. आणि ते जे म्हणतो आपण जल, जेव्हा मी ते सोडलं त्याच्या मुखामध्ये, तर कदाचित जो माझा काही पूर्वसंचित क्रमाचा जो काही बजार होता तो पूर्णपणे तो सगळा भस्म करण्यात आला त्या दिवशीला. आणि कुठेतरी त्यांनी हेही सांगितलं की ती जलतत्वाचा जो एक म्हणतो आपण काही गोष्ट, ते आता पुढे कार्य जे आहे ते जलाच्या संदर्भातले आहेत. आणि ते कुठेतरी तुम्हाला आता पुढे न्यायचे आहे. तर हे संकेत महाराजांनी त्यावेळेला
कन्फर्मेशनच्या थ्रू त्या श्वानाच्या रूपात दिलेले आहेत. वा आणि हेच पाणी ज्या वेळेला मी सोबत ठेवतो ऑलवेज, तर त्या पाण्यातलं जे म्हणतो आपण जे तत्व असतात कधी कधी, कारण की आपलं शरीरच त्या 5 महाभूतांनी बनलेलं आहे, पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश. तर हे जेव्हा तत्व जेव्हा सिद्ध व्हायला लागतात तर त्याचं कन्फर्मेशन दत्तगुरू अशा पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतात, हे लक्षात ठेवा. आणि हे जेव्हा देण्याचा प्रयत्न करतात तर त्यावेळेला समजून जायचं की आपलं शरीर बॅलन्स होत आहे, आपलं शरीर एकरूप होत आहे निसर्गासोबत. बरोबर. आणि हे जेव्हा एकरूप होतं तेव्हा आपल्याला दत्तगुरू आपल्याशी संवाद करू शकतात, अदरवाईज ते शक्य नाही. खरंय. आता आपण पूर्ण पॉडकास्ट म्हणजे टेंबे स्वामींच्या विषयी बोललो. जसं स्वामी समर्थ आहेत, गजानन महाराज आहेत, सो यांनी लोक भक्ती मार्गात यावे तर त्यासाठी काही चमत्कार दाखवले असं आपण म्हणूया. कारण की आजकालच्या कलियुगात चमत्काराला नमस्कार असं म्हणतात. करेक्ट. तर असं काही टेंबे स्वामींनी हे केलं का? जसं तुम्ही सांगितलं लहानपणी त्यांनी गाईला हे करणं, सापासोबत खेळणं. खूप सुंदर प्रश्न विचारलात सोमदादा. आणि दंड धारण केलेले थोरले महाराज ज्या वेळेला आज्ञाचक्रात ज्या वेळेला दिसायचेत ना, तर त्यावेळेला मला एक दुःख व्हायचं की बोलत का नाहीत, यांना कसं बघू शकतो किंवा यांच्याशी कसं बोलू शकतो, कधी कधी असं जाणीव व्हायची. आणि एक दिवस अचानकपणे थोरले महाराज स्पष्ट स्किन टोन कलरमध्ये मला दिसले, तीच दाढी व्यवस्थित, आणि महाराजांचा दंड होता असा, आणि ते जस्ट असे उभे आहेत. आणि एक नदीचा एक पाट आहे आणि त्या नदीच्या पाटाला ते असे 2 असे कप्पे करत आहेत. हे आज्ञाचक्रात दिसलेलं सत्य तुम्हाला सांगत आहे. ओके. आणि महाराजांनी ती नदीचा जो पार्ट होता तो असा डिवाइड केला. कारण की जो संन्यास धर्म जो स्वीकारलेला होता थोरले महाराजांनी, ते नदीला ओलांडू शकत नव्हते. तर नदी स्वतः त्यांच्यासाठी ती पायवाट देत आहे की तुला इथून जायचं आहे म्हणून, विचार करा. कारण की नदीला जर तुम्ही ओलांडून जर जातो म्हटलं तर तुम्हाला तुमचा तो जो तुम्ही ते केलेला आहे ते तुमचं डिस्टर्ब होऊ शकतं ती गोष्ट. तर ते आज्ञाचक्रात ज्या वेळेला दिसलं मला ते इतकं प्रचंड ते जाणवायला लागलं की म्हटलं हा वृत्तांत कुठेतरी दिला असेल महाराजांचा, त्याशिवाय हे शक्य नाही. आणि येस, इज ॲब्सोल्युटली ट्रू की नर्मदाने आपला जो पार्ट आहे तो असं डिवाइड केलेला होता. बापरे. महाराजांचं हे आहे ऑलरेडी. अश्वत्थामाने त्यावेळेला त्यांना तिथे पोहोचलं होतं. बरं, ही जलसिद्धी आहे म्हणतो आपण त्याला, जे जलतत्वावरती त्यांची पूर्णपणे पकड होती. सेकंड, त्यांचं जेव्हा 1913 साली ज्या वेळेला लास्ट मोमेंट होता, म्हणजे 1914 साली त्यांनी देहसमाधी घेतली, पण 1913लाच त्यांना ते आजार पण जडलं होतं, जो डिसेंट्रीचा आजार म्हटलं तो खूप हेवी झाला होता. आणि त्यावेळेला विचार करा की त्यांचं जेव्हा शरीर जेव्हा क्षीण होत होतं ना, तर त्यांना उठणं पण होत नव्हतं. आता विचार करा, ते जेव्हा एका ठिकाणीच बसून आहेत, लोक त्यांना बघायला येत आहेत, पण एक दिवस अचानक काय झालं की लोक म्हणायला लागलेत की तुम्ही इतके फ्रेश कसे दिसत आहात, म्हणजे असं वाटतं की तुम्ही आंघोळ करून आले होता. आणि ते उठू शकत नव्हते. आकाश तत्वानुसार त्यांनी ते सिद्धत्व प्राप्त केलं की त्यांनी आपल्या सूक्ष्म रूपाने ते पूर्णपणे त्या नर्मदेत त्यांनी ते स्नान करून ते आलेत आणि त्यावेळेला ते स्वच्छ आणि फ्रेश दिसले. हे आकाश तत्व आहे, विचार करा. बापरे. त्याच प्लेगला 1909 साली ज्या महाराजांनी पवणीसारख्या ठिकाणी असं काबीज करून ठेवलं होतं, एवढे सिद्ध झालेले त्या वायूवरती ती सिद्धत्व प्राप्त केलेली ईश्वराची लीला बघा. विशुद्धी ज्या वेळेला क्लिअर करतं, आणि विशुद्धी क्लिअर झालं की तुमचं वायुतत्व आणि आकाश तत्व दोन्ही तुमचं क्लिअर केलं जातं. आणि महाराजांनी ते सुद्धा तत्व सिद्ध केलेलं होतं एका फक्त प्रॉमिससाठी की माझ्या समोर या 5 महिन्याच्या चातुर्मासात, कारण की 4 महिन्याचा चातुर्मास जनरली असतो, पण 1909 सालीला अधिक मास होता, त्यामुळे ते 5. त्याच्यात एकही व्यक्ती दगावला नाही प्लेगने. वायुसिद्धी म्हणजे वायूमध्ये असलेला कुठलाही जीवाणू किंवा विषाणू त्यांना टच सुद्धा करू शकलं नाही, कारण ते सुद्धा परमेश्वराचेच रूप आहेत ना. बरोबर. जीवाणू असेल किंवा विषाणू असतील, जे काही असतील. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय झाला, त्या तत्वावरती महाराजांनी एवढं भारत भ्रमण केलं, पण कधी आपल्या शरीराबद्दल कधी स्वतःबद्दल कधी काही बोलले नाहीत. पायी सगळं भ्रमण केलं. कधी त्यांनी त्या गोष्टींबद्दल साधारणतः ब्रश सुद्धा काढला नाही. अग्नीला कधी स्पर्श केला नाही. अच्छा. आंघोळ पण थंड पाण्यानेच करणं, शिजवलेलं अन्न खाऊ शकत नव्हते, स्वतः अग्नीला हे करू शकत नव्हते. म्हणजे किती त्यांनी तो त्रास जो आहे तो किती सहन करून घेतला, विचार करा. हे चमत्कारच होते. अगदी. आणि हे चमत्कार सहजासहजी पचण्यासारखे नाहीये. पण ज्या वेळेला पंचमहाभूत जेव्हा सिद्ध होतात एखाद्या गुरूंचे,
आणि पंचमहाभूतावरती जेव्हा सिद्धी प्राप्त होते ना त्यावेळेला ह्या पद्धतीनेच तो त्यांचा प्रवास घडतो आणि मग ते आपल्याला असं वाटतं की बापरे काय आहे. काय म्हणजे ते फक्त सिद्धयोगी नव्हते. सिद्धयोगींना तर फक्त कसं असतं की कधी कधी आत्मज्ञान प्राप्त होईल की नाही होईल हा शंका आहे. कारण त्यांना अहंभाव येतो काही काही गोष्टींमध्ये सिद्धी आल्यानंतर. म्हणून त्यांनी त्या गोष्टींचा कधी ओहापोह केला नाही. त्यांना माहिती होतं की त्यांच्याजवळ काय आहे, ऊर्जा कोणाची आहे. बरोबर. पण स्वतः दत्तगुरू असल्यामुळे त्यांच्या दिवसभर रात्रभर ते नेहमी राहायचे. असे चमत्कार आहेत. त्या काळात म्हणजे जेव्हा टेंबेस्वामी होते अर्थातच त्यावेळी काही निगेटिव्ह लोक किंवा काही अशा पद्धतीचे लोक असतात की ज्यांना ह्या गोष्टी बघवत नाहीत. तर आता जसं प्रकार घडतात आपण आजूबाजूला बघतो की काहीतरी असं वाईट विचार त्या व्यक्तीच्या बाबतीत करणं, करणी करणं, हे करणं, निगेटिव्ह पद्धतीने करणं, तसं त्यांच्या बाबतीत पण व्हायचं का? त्यांच्या रिलेटेड अशा घटना काही घडल्या? हो, खूप साऱ्या. कारण की त्यांना बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टींचा सामना करावा लागला. कारण की आधीच्या काळातले जे काही प्रॅक्टिस करणारे जे काही असे तत्व समाजामध्ये होते हे लोक ऑलवेज त्या ईर्षेपोटी थोरले महाराजांच्या वरती बऱ्याच गोष्टी त्यांनी अटॅक करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा दंडधारण ज्या वेळेला होतो आणि जो संन्यास धर्म ज्यांनी तो स्वीकारलेला आहे त्याचे व्रतवैकल्य इतके कडक आहेत की तुमच्यावरती जर समजा कोणत्या गोष्टींची जर समजा अटॅक करण्यात आला तर तुम्ही परतून लावू शकत नाही. बापरे. ओके. इतकं सोपं नाही आहे. तर त्यामुळे त्याने ते सगळं ॲब्सॉर्ब केलं आपल्या बॉडीमध्ये. लोक म्हणतात की त्यांनाच का त्रास झालेला आहे, बाकीच्या लोकांना. ते तर स्वतः दत्तगुरू होते. मग ते स्वतः दत्तगुरू होते तर मग इतका त्रास सहन कसा केला. पण त्यांनी हे सुद्धा अभ्यास करून घ्यावा की जो संन्यास धर्म त्यांनी जो स्वीकारलेला होता तो सोपा नव्हता. त्याच्यामध्ये जे नियम होते ते नियम खूप कठीण होते, खूप कडक होते. चातुर्मासाचे नियम जर तुम्ही अभ्यास केलात तर चातुर्मास सुद्धा कुठल्या ठिकाणी व्हायला पाहिजे तर नदीच्या ठिकाणी व्हायला पाहिजे. नदीच्या बाजूला कोणाची घरं पाहिजे तर ब्राह्मणांचीच पाहिजे. ब्राह्मणांचीच कुठली तर दक्षिणातच ब्राह्मण पाहिजे. अच्छा. ह्या कंडिशन्स होत्या. त्या कंडिशन्सवरती त्यावेळेला त्यांच्याकडे मॅप थोडी होता इंडियाचा, बरोबर. त्यांना एवढी इन्फॉर्मेशन रिसोर्सेस अवेलेबल नव्हत्या. तरी पण दत्तगुरू त्यांना स्वप्नात जाऊन जेव्हा ते संकेत द्यायचे, दृष्टांत द्यायचे, त्यानुसार ते प्रवास करायचे त्यावेळेला. ओके. आता हे जे समाज ज्या पद्धतीने ज्या वेळेला होता की त्यावेळेला ज्या प्रॅक्टिसेस होत्या त्या खूप विचित्र होत्या आणि ते सगळं त्यांनी ॲब्सॉर्ब केलं. म्हणजे महाराजांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की प्लेग त्यांना पण झालेला होता, कोड त्यांना झालेला होता. ओके. 2 वेळा सर्पदंश त्यांना झालेला होता महाराजांना स्वतः. त्यांना अजून डिसेंट्री जे म्हटलं तुम्हाला, संग्रणीचा आजार, ते सुद्धा त्यांना आयुष्यभर राहिला. असे खूप सारे त्यांना हे होते. तर ते नेहमी म्हणायचे की जर हा माझा प्रारब्ध भोग जर असेल आणि जर मला भोगायचंच आहे तर मी याला का परतून एका सेकंदात ते परतून लावू शकत होते. कारण की लाखो लोकांचे त्यांनी आयुष्य बदलवून टाकले. त्यांचे ज्यांच्या घरी त्यांचे पाय सुद्धा लागलेत ना, तर त्या ठिकाणच्या पिढ्या जवळपास आज वैभवशाली आहेत. अरे वा. थोरले स्वामी महाराजांच्या ऊर्जा त्यांना जाणवतात लिटरली त्यांच्या घरामध्ये. मी अशा बऱ्याच ठिकाणच्या घरी जाऊन आलो जिथे बोलवतात आणि ते जाणवतं. कारण की स्पंदन होतं. जेव्हा सहस्त्राला तुमचं स्पंदन करतं त्यावेळेला समजतं की ते महाराजांची ऊर्जा आहे. प्रत्येक ठिकाणी नाही होणार ना. करेक्ट. तर हे आपल्याला इंडिकेशन्स ऑलरेडी दिलेत आलेल्या शरीरामध्ये. वा वा. आपण पूर्ण पॉडकास्टमध्ये टेंबे स्वामींबद्दल बोललो, दीक्षित स्वामींबद्दल बोललो आणि बोलता बोलता आपण गुळवणी महाराजांबद्दल पण बोललो. सो आपल्या इथे बराच प्रेक्षक वर्ग आहे जो गुळवणी महाराजांना सुद्धा फॉलो करतो. सो त्यांच्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. आधी तर गुळवणी महाराजांना म्हणजे काय सांगू तुम्हाला, सगळ्यात खूप एक कॉमन विषय म्हणू शकत नाही, माझी ती तुलना नाही करू शकत कोणासोबत, ना कधी केला जातं. ठीक आहे. पण योगायोग समजतो या घटनेचा की गुळवणी महाराजांना जो अनुग्रह प्राप्त झाला तो दत्तमाला मंत्राचा होता 1909 साली पवनीला. ठीक आहे. महाराजांनी काही ड्युरेशनसाठी तेवढा तो दत्तमाला मंत्र करायला लावला होता. म्हणजे अनुग्रहित झालेत गुळवणी महाराज. आपल्या आईसोबत ते तिथे पोहोचलेत पवनीला. पायी जातानाचा प्रवास खूप रोमहर्षक आहे आणि अंगावर काटा आणणारा आहे की त्यांना सुद्धा ओढ किती लागलेली होती थोरले महाराजांच्या संदर्भात. पण त्याच्या आधी त्यांना सगळ्या गोष्टी ठाऊक होत्या. पण विचार करा की लगेच क्षणात थोरले महाराजांनी सिलेक्ट केलं गुळवणी महाराजांना आणि तेवढ्याच ताकदीने गुळवणी महाराजांना त्या गोष्टीला सार्थ ठरवलं. आणि इतकं सार्थ ठरवलं की ती शक्तिपाताची जी दीक्षा जी होतं, ज्याला म्हणतो आपण शक्तिपाताचार्य जे म्हणतो आपण, ते गुळवणी महाराज होते. विचार करा. आजही त्यांचे अनुग्रहित जितके लोक असतील त्यांना सगळ्यांना माहिती आहे की गुळवणी महाराज काय आहे. इतकी प्रचंड ऊर्जा जी थोरले महाराजांची ऊर्जा त्यांच्यासोबत
अखंड सोबत राहिली, होती. त्यावेळेला सोबत राहिली. आणि कसं आहे ना की जेव्हा ऊर्जेचं तत्व जेव्हा आपल्या सोबत येतं ना स्वामीला त्यावेळेला, तर ते जनरली सोडून जात नाही काही ठिकाणी. हां. त्यामुळे गुळवणी महाराज शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांच्या सोबत होत्या. बर. आणि हे गुळवणी महाराज आणि दीक्षित स्वामी महाराज, योगानंद स्वामी ज्यांना गांडा स्वामी महाराज म्हणायचो, बर. ठीक आहे. गांडा स्वामी महाराज, दीक्षित स्वामी महाराज, सीताराम टेंभे स्वामी महाराज जे महाराजांचे लहान भाऊ, आणि गुळवणी महाराज 4, आणि स्वतः थोरले महाराज हे 5. एका ठिकाणी फक्त येणारा जो चातुर्मास आहे तो पाहुणीचा आहे. 5 लोकांच्या ऊर्जा होत्या जवळपास. अच्छा. म्हणून त्या ऊर्जा अजूनही तिथे जाणवतात. कारण वा. असे तोडीचे शिष्य महाराजांनी बनवले, आणि खूप काही असं कोणाला त्यांनी शिष्य करून घेतलेलं नाही आहेत, फार कमी आहेत. पण हे जे होते हे ताकदीचे होते. वा. प्रत्येकानं ते डिपार्टमेंट तसे जे दिलेले आहेत त्यांच्यासोबत ते सगळ्यांनी व्यवस्थित सार ठरवलेत, आणि महाराजांचं कार्य त्यांनी पुढे घेऊन गेलं. आणि गुळवणी महाराजांनी सुद्धा महाराजांची प्रिंटिंगच्या बद्दलचे जे पुस्तकं असतील किंवा जे काही त्यांच्याबद्दलचे जे विचार असतील ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांनी केलं. हो, खूप म्हणजे इतकं सुंदर गुळवणी महाराजांचं हे आहे. आणि कुठे ना कुठे ते म्हणजे आता काय सांगू तुम्हाला आहेत, गुळवणी महाराज आहेत. येस. तुम्ही आता एवढं पवनीबद्दल सांगितलं, सो नक्कीच सगळे जातील आता तिथे. पण तिथे पोहोचायचं असेल तर कसं लोक जाऊ शकतात? तिथे पोहोचायचं असेल तर सिंपल आहे, तुम्हाला नागपूरपर्यंत यावं लागेल. नागपूरपासून पवनीच्या बसेस असतात बस स्टॉपवरून नागपूरच्या, ते 5-5 मिनिटांनंतर तुम्हाला मिळतील. 70 किलोमीटर साधारण आहे. तिथे वैनगंगा नदी आहे. आधी वैनगंगा नदीला आपण नमस्कार करतो, कारण की तिचं जे नाव आहे ते इंद्रावती होतं जुन्या काळामध्ये, आणि ते बऱ्याच म्हणजे त्याला विदर्भाची काशी म्हणतात. आणि महाराजांनी जे निवडलेलं स्थान आहे ते साधारण नाही आहे पवनी, आणि हे 70 किलोमीटर लांब आहे. तिथे जे म्हणतो आपण ट्रान्सपोर्ट ते लगेच इझिली आहे. जिथे तुम्ही पवनीला उतरणार तिथे 5 मिनिटात तिथे आहेत. हॉटेल्स थांबण्याचे आहेत भरपूर सारे पवनीला, तुमची सोय चांगली होऊ शकतं. आणि खास करून ज्या मंदिराबद्दल मी बोललेलो आहे त्या मंदिराचं नाव जे आहे ते 2 मंदिर आहेत जिथे महाराज स्वतः आराम करायचे, निवास करायचे. ते आहे दशपुत्रेंचं मंदिर, आणि जिथे दत्तात्रय महाराजांची मूर्ती स्थापन केली महाराजांनी, जिथे औदुंबराचं झाड आहे ते काडीकरांचं मंदिर. असं एकत्र ते पूर्ण कॉरिडॉर आहे त्या ठिकाणी. आणि अजूनही ती वास्तू जशीच्या तशी आहे, चांगली आहे, बऱ्यापैकी आहे. आणि तिथे लिहिलेलं आहे गुळवणी महाराजांना अनुग्रहित झालेलं ते ठिकाण त्या ठिकाणी. तुम्ही खरंच जाऊन या. जे खरंच गुळवणी महाराजांचे शिष्य असतील किंवा गुळवणी महाराजांच्या सेवेमध्ये जे असतील त्यांना ठाऊकच असेल, पण एकदा येऊन तुम्ही ते अभ्यास केला तर तुम्हाला खरंच लक्षात येईल त्या ठिकाणी. वा. आणि दादा, आता आम्हाला तुमच्याविषयी ऐकायला आवडेल की तुम्ही आता काय कार्य करताय, आणि लोकांना जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल किंवा तुमच्याशी त्यांना जोडलं जायचं असेल तर ते कसं तुमच्यापर्यंत रीच आउट करू शकतो? मला जे कार्य दिलेले आहे महाराजांनी 2024 सालापासनं मला पहिला नोकरी सोडायला लावली. आता हे नाही बोलू शकत आपण, नोकरी सोडायला लावली जिवंत कसं आहे. पण जेव्हा महाराज कोणाला जर समजा दत्तक घेतात ना, तर त्यांनी दत्तक घेतलेलं बाळ आहे सध्याला. आणि सगळ्या ज्या म्हणतो आपण की प्रत्येक छोट्या गोष्टी ज्या मला लागतात त्या मला बोलावं लागत नाहीत, ते महाराज स्वतः पूर्ण करून देतात प्रत्येकांच्या याच्यातून. मला मागावं लागत नाही, ते आपोआप मिळतं. सो दत्त समर्पित आहे सोमदादा. आणि गुरुवारी मी दत्तपुराणाबद्दल जवळपास चिंतन आणि विवेचन करतो. पण चिंतन विवेचन करताना मी हा पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवतो की जे साधनेच्या प्रवासात असतील किंवा जे साधक म्हणून असतील की ज्यांचा उपासना मार्ग बऱ्यापैकी झालेला आहे आणि आता ज्ञानमार्ग कुठेतरी आता त्यांना पाहिजे आहे पुढचा, तर तो जो इंटरनल नॉलेज जो आपण देण्याचा प्रयत्न करतोय, तर ती एक सेवा महाराज घडून आणतायत. ती दर गुरुवारी घडून आणतात वेबिनारच्या माध्यमातून. तर ते वेबिनार आम्ही कंडक्ट करतो आणि जसं शक्य होईल तसं आम्ही ते देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये मग थोरले महाराज असोत, गोळणी महाराज असोत, त्यांच्या शिष्यांबद्दलची माहिती असो, किंवा तुम्ही साधक म्हणून जाताना पुढे काय काय करता, कसे करता हे. याच्या व्यतिरिक्त साधना हा विषय मी स्पेसिफिकली घेत असतो. आणि साधनेतून ज्या लोकांना मग काही ऊर्जा प्राप्त होतात, काही ठिकाणी ऊर्जा काही लोकांना स्वराने होतात, काही लोकांना आवाजाने होतात, आणि काही लोकांना काय म्हणतात परस्पर जेव्हा मी समोरासमोर जेव्हा महाराज देह घेऊन जातात तर त्यावेळेला ते ऊर्जा अनुभवू शकतात. बस बाकी काही विषय नाही जास्त. एवढंच बोललेलं आहे. बस एवढं दत्त समर्पितचं काम सुरू आहे. अजून काही गोष्टी लिखाणाच्या बाबतीत महाराज करून घेत आहेत आणि ते जेव्हा वेगवेगळे येईल तर असे काही लिखाण महाराजांनी करून घेतलेले आहेत की येणाऱ्या भविष्यातील काही पिढ्यांना ते खूप कार्याचं होईल आहे. कारण की ते कुंडलिनीच्या जागरणातले काही विषय आहेत की जे
शरीरशास्त्राच्या संदर्भातल्या आतील नाड्यांबद्दलचे आहेत, हम्म. ज्याच्याबद्दलचे कॉम्बिनेशन्स आहेत. विशुद्धी चक्राबद्दलचे खूप आहेत. हम्म. आणि महाराजांनी सर्वात जास्त विशुद्धी चक्रावरती थांबवलं होतं हो 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 हो. आणि जीव घेणा प्रवास होता विशुद्धी चक्राचा. हा हा. तर त्याच्यामुळे त्याच्याबद्दल खूप काही महाराजांनी लिहून घेतलेलं आहे वा. अशा याच्यात. तर ते समोर आणेल पुढे महाराज, तेव्हा नक्कीच येईल आपल्या समोर. तुम्ही जे वेबिनार घेता हे विनामूल्य आहे, कोणी join येस, करू? गुरुवारी आम्ही जो वेबिनार घेतो हा पूर्णपणे विनामूल्यच घेतो. त्याच्यामध्ये ती सेवा आहे, शेवटी ती सेवा करावी लागतं. साधना हा जो विषय आहे हा ॲक्च्युली पेड असतं, पण ते नॉमिनल असतं, फार काही नसतं त्याच्यामध्ये. ते घर चालवण्यासाठी जे काही लागतं तेवढंच आहे. तेवढंच आहे. कारण की असतात कधी कधी आपल्याला विषय असतात, प्रापंचिक विषय असतात, ते पूर्ण करावे लागतात. पण त्याच्यातनं जे योग्य रीतीने जे साधक येतात, तर त्या साधकांना मी जवळपास महाराज साधना जे देत आहेत, ज्या ज्या सिद्ध साधना आहेत त्याच दिल्या जातात, प्रत्येक नाही कुठल्या पण. बरं, मग लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर ते कसं पोहोचू शकतात? तुमचा कॉन्टॅक्ट नंबर प्लीज. नक्की मी देईल आहे स्क्रीनवरती, मग प्लीज व्हॉट्सअपच करा, कॉल करू नका. हां दादा, आता आजूबाजूला आपण बघतोय की सगळीकडे स्ट्रेस, नेगेटिव्ह वातावरण, सतत घरात भांडणं होणं किंवा मग सॅटिस्फॅक्शन नाही आहे कुठल्याच बाबतीतलं, आणि एक ग्रीडी स्वभाव होत चाललेत लोकांचे, की हाव म्हणतो आपण जसे आहे. तर मग अशांना जर साधना मार्गात यायचं असेल तर त्यांच्यासाठी पहिली पायरी काय असू शकते, की ज्याला आपण म्हणतो ना SOPs जे म्हणतो आपण, तर ते त्यांच्यासाठी काय असू शकतं? जे आम्ही सध्याला जे मी साधक म्हणून माझाही प्रवास ऑलमोस्ट काही गोष्टींमधून गेला आहे समजा, त्या अनुभवातून तुम्हाला मी सांगतोय. आधी तर वर्णमाला ज्या बीज मंत्राने सुरू होते त्याचे स्पेसिफिक उच्चार खूप आवश्यक आहेत. त्या किती फ्रिक्वेन्सीवरती झाले पाहिजेत, त्या प्राणाशी कसे कनेक्ट करतात महत्त्वाचं म्हणजे. कारण की स्ट्रेस कशामुळे येतो? लॅक ऑफ ऑक्सिजन. आपण तो श्वास जो घेतोय त्याच्यामध्ये आपण प्रॉपरली घेऊ शकत नाही. तो रिदमॅटिक जो पॅटर्न आहे तो झिगझॅग झालेला आहे आता आजकाल, राईट. पण तो जो पॅटर्न आहे तो प्रॉपरली जर येणं असेल तर तो श्वास आपल्याला समजला पाहिजे, त्या नाड्या आपल्याला कळल्या पाहिजे आतमधल्या. आणि तो श्वास शुद्ध जेव्हा आपल्याला मिळतो ना प्रॉपरली, तेव्हा हा जो स्ट्रेस, हा जो विषय तुम्ही सांगतात, तो येतच नाही अचानकपणे. कारण की मी ज्या स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये राहिलेलो आहे त्याच्यातनं तो दत्त मला मंत्रच होता ज्याने माझं ते सगळं क्लिनिंग करणं सुरू केलं, टॉक्सिसिटी. म्हणून पहिला एजेंडा जो आहे तो टॉक्सिसिटी रिमूव्ह करणं आहे. पण टॉक्सिसिटी कुठली? तर शरीरातली जी टॉक्सिसिटी आहे ती आपल्याला क्लीनअप करावं लागेल आहे. ती मंत्रांनी 100% 100% होऊ शकतं. ठीक आहे. मग तुमचं प्राणायाम असेल, तुमचं ध्यानसाधना असतील व काय असतील, पण जी मला महाराजांनी प्रॅक्टिस करून घेतलेली आहे ती ॲटलिस्ट 11 days मला डिसिप्लिन राहायला सांगितलं पहिल्यांदा इनिशियली. त्या 11 days कसं राहायचं आहे, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. 11 दिवसानंतर मग 21 days फेज येतो. 21 days तो पहिले 11 दिवस आम्ही छोटे छोटे ऑब्जेक्टिव्ह देतो काही साधक लोकांना. ते जर त्यांनी प्रॉपरली जर केलेत तर मग तुम्ही 21 days परत जाऊ शकता. ठीक आहे. मग जिथे काही तुमच्या लस्ट असतील, जेव्हा काही तुमच्या विषय वासना असतील, कुठल्या गोष्टी असतील, तर त्या ऑटोमॅटिकली त्या बर्नआउट होणं सुरू होतात आणि तुम्ही प्रॉपरली डिसिप्लिन वेणी येता एक ठिकाणी. कारण की तुम्हाला तशी एनर्जी ऑलरेडी त्या गोष्टींनी मिळते. आणि दत्तगुरूंची एनर्जी जेव्हा तुम्हाला प्रॉपरली आपल्या आजूबाजूला सराउंडिंगला ते क्रिएट होतं ना समोर, त्यावेळेला व्यक्ती अक्षरशः समर्पित होऊन जातो. पण तो असा नाही की आपले कामधंदे तो सोडेल आणि तो बसूनच राहील, असं नाही. ॲटलिस्ट 24 minutes किंवा 30 minutes जरी ते बसू शकलेत प्रॉपरली तरी ह्या साधना पूर्णपणे होतात, व्यवस्थित होतात. आणि त्यांना तुम्ही मदत सुद्धा करता 100%. त्याला आपण दत्त संजीवनीची एक पद्धत म्हणतो की हे संजीवनी तुम्हाला दिलेली आहे महाराजांनी. कारण की दत्त मला मंत्राने जर एवढं काही होऊ शकत असेल, होऊ शकतं तुमच्या आयुष्यात त्या गोष्टींची जर घटना जर बदलवणारी असेल, तर तुम्हाला मग कुठल्या ना कुठल्या तुमच्याच नुसार ते जे बीज मंत्र असतात ते तुम्हाला ते प्ले करतात. त्या पद्धतीने तशीच निवड होते मंत्रांची. आणि मंत्र जेव्हा निवडला जातो आणि मग त्याचं मग सगळं कल्याण होण्याचं कार्य सुरू होतं. असं आहे. वा वा, क्या बात. तर दादा, तुम्ही एवढा वेळात वेळ काढून आलात पॉडकास्टवर आणि तुम्ही नागपूरहून आलात, तर त्यासाठी खूप खूप आभार. आणि एवढं मस्त तुम्ही आज आम्हाला सांगितलं. आणि टेंबे स्वामींबद्दल आपल्या चॅनलवर एकही पॉडकास्ट नव्हता झाला आणि मलाही माहिती नव्हतं काही, पण आज तुमच्यामुळे बऱ्याच गोष्टी कळाल्या. आणि आता मी सुद्धा वाचेन बऱ्याच गोष्टी आणि आय एम शुअर आपले प्रेक्षकही तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि टेंबे स्वामींविषयी बरंच नॉलेज घेण्याचा प्रयत्न करतील. सो थँक्यू सो मच तुम्ही आलात त्याबद्दल. आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपण इथे नंबर फ्लॅश करू दादांचा, सो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. पण त्यांनी जसं सांगितलं तसं प्लीज व्हॉट्सॲप करा, फक्त
कॉल्स करू नका. आणि तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे सुद्धा सांगा. तुम्हाला दादांसोबत अजून कुठल्या विषयावर पॉडकास्ट पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला सांगा. आणि दादा, थँक्यू सो मच परत एकदा. आणि आपलं कॉस्मोस्टार स्वीट टॉक्सचं एक रिच्युअल आहे की आपण पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बम्पने पॉडकास्ट एंड करतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. त्यामुळे Yes. आजचा आपण पॉडकास्ट एंड करूयात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.